हॅलो. हॅलो. अ, माझा आवाज येतोय का? हॅलो. माझा आवाज येतोय? ओके. हां. ठीक आहे. थँक्यू, थँक्यू. मग बालाजीभाई, तुम्ही मला सांगा कधी सुरू करायचं ते. त्याप्रमाणे मी ते स्क्रीन शेअर करायचा आधी जरा तो प्रयत्न करून पाहतो. माझा स्क्रीन शेअर झालाय का आता? नाही, नाही. इथे विचारतोय ना मी.
अं, स्क्रीन स्क्रीन शेअर म्हणजे माझं प्रेझेंटेशन स्क्रीनवर. सूरज, मला जरा फोन कराल तुम्ही प्लीज? हा, याची मला सवय नाही आहे, त्यामुळे मला कळत नाही आत्ता काय दिसतंय स्क्रीनवर. हा, हे आत्ता दिसतंय का? हो. मी आत्ता ऍक्च्युली भाज्या लेणीचं आणलंय. हा, आता ते दिसतंय. आणि आणि जर मी स्ट्रीम यार्डवर गेलो तर काय दिसतंय आता? मी दिसतोय. हा. आणि आता? आणि माझा फेस दिसतोय का नाही? अच्छा. हा. अच्छा, माझा फेस नाही दिसत. तर मग लेक्चर देताना कसं? हा. हा, हरकत नाही आहे, त्याला काय बिघडतं. तर मग मी म्हणजे जरूर पडेल त्यावेळेला प्रेझेंटेशनवर जाईन. हां. हां. आणि म्हणजे जर जरूर जरूर लागली तर मी तुम्हाला फोन करून विचारेन. हं? ओके. ओके, थँक्यू. मग जरा ऑर्गनायझर कोण करतंय? उबाळे करतायत का? तर तर त्यांना विचारतो सुरू करायचं का म्हणून. ओके, थँक्यू. नमस्कार, नमस्कार. अ, उबाळे सर, चालू करायचं का? चालू करूया, माझं प्रेझेंटेशन चालू करू मी?
हां सर. मग मी सरळ चालू करूनच टाकायचं का स्ट्रेट? तुमची काय पद्धत असते? हो. ओके. ठीक. ऐकू येतं ना व्यवस्थित? हां. सिंधुजन अकादमीचे पदाधिकारी आणि मित्र हो, मी प्रेझेंटेशन सुरू करतोय. जर ऐकण्यात वगैरे प्रॉब्लेम येत असेल किंवा काही जर मी पोचत नसेल, माझा स्क्रीन दिसत नसेल, प्लीज चॅटवर ताबडतोब टाका. म्हणजे मला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. कारण काय हा प्लॅटफॉर्म मी कधी याच्या आधी वापरलेला नाहीये, त्यामुळं मला थोडंसं नांगरल्यासारखं होतंय. तेवढं जरा सांभाळून घ्या. तर जो विषय मी आता घेतलेला आहे की महाराष्ट्रातलं बौद्ध शिल्प आणि त्याचा उद्गम आणि विकास, तर याचा विचार करताना मी थोडीशी एक वेगळी भूमिका घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या इंडॉलॉजीवर खूप चांगलं काम चाललेलं आहे, आर्किओलॉजीवर खूप चांगलं काम चाललेलं आहे. बरेचसे इंजिनियर्स, बरेचसे डॉक्टर्स, बरेचसे संस्कृतिस्ट त्याच्यात रस घेत आहेत आणि त्यामुळे एकंदरीत ह्या म्हणजे सांस्कृतिक इतिहासाच्या क्षेत्रामधलं वातावरण जे आहे ते अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. पण मला नेहमी जाणवतं की हे सगळे जे प्रयत्न आहेत ते कलेच्या बाह्यकेंद्री अध्ययनाचे आहेत. म्हणजे आपण त्याच्या पॅट्रोनेचा विचार करतो, त्याच्या तारखेचा विचार करतो, ते कुठल्या डायनॅस्टीमध्ये केलं गेलं त्याचा विचार करतो. आणि म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या अतिशय महत्वाच्या आहेत की त्याच्याशिवाय आपण त्यांचा अभ्यास करू करणार नाही. हे जरी असलं तरी शेवटी या सगळ्यामध्ये, या बाह्यकेंद्रीय अध्ययनामध्ये कला निर्मितीचे जे सगळ्यात दोन महत्वाचे घटक असतात की एक कलावंत, कारण त्याच्याशिवाय कला निर्मिती होऊ शकत नाही, आणि दुसरं त्या कलेचे सौंदर्य मूल्य. या दोन महत्वाच्या घटकांकडे या अतिशय म्हणजे ज्याला मूलभूत घटकांकडे या बाह्यकेंद्रीय अध्ययनामध्ये थोडंसं दुर्लक्ष होतं. तर मला असं वाटतं की या बाह्यकेंद्रीय अध्ययनाला जर अंतकेंद्रीय अध्ययनाची जर जोड दिली तर आपला अभ्यास जो आहे तो जास्त पूर्ण होईल. आणि म्हणून मी तसे प्रयत्न केले, बरेच करायचा प्रयत्न करतोय की साधारण आज जो आपण अभिगम ठेवणार आहोत तो शैलीच्या दृष्टीने करणार आहोत. की शैली ही कलेवर असलेली कलावंताची एक अपरिहार्य छाप असते आणि उत्क्रांती हा त्या शैलीचा झालेला एक एकत्रित विकास असतो. हे लक्षात ठेवून आपण आजच्या विषयाचा मागोवा घेऊया. तर मला फक्त कोणीतरी सांगा की माझं प्रेझेंटेशन दिसतंय की नाही. हा, प्रेझेंटेशन दिसतंय ना आता पूर्ण स्क्रीनवर? ओके, ठीक आहे. ओके, आता मग परत काय मी तिकडे जात नाही माझ्या. ओके. हा, तर ह्या अंतकेंद्र इंट्रिन्सिक अप्रोच ज्याला आपण म्हणतो, की बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की हा जो अंतकेंद्री अध्ययनाचा जो प्रयत्न आहे तो थोडासा अनसायंटिफिक आहे, अशास्त्रीय आहे. कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे कयासांना खूप वाव असतो. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमच्या कयासांवर आधारित असतात. हे जरी खरं असलं तरी सुद्धा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की बाकीच्या जे अप्रोचेस आहेत, बाकीचे जे अभिगम आहेत ते सुद्धा पूर्णपणे सायंटिफिक नाहीतच. कलेचा अभ्यास तुम्ही कसाही केलात किंवा इतिहासाचा अभ्यास तुम्ही कसाही केलात तरी त्याच्यामध्ये कल्पनेला कुठेतरी का होईना आपल्याला वाव द्यावाच लागतो. की समजा आता पॉलिटिकल क्रोनॉलॉजीची आपण गोष्ट करत असलो की आपली ह्याच्या सनावळ्या आपण जर लक्षात घेत असलो तर दोन गोष्टी, एक आपल्या सनावळ्या ज्या आहेत त्याच मुळात बऱ्याचशा अंदाजावर आधारित आहेत. आपल्याजवळ या सगळ्या राजा महाराजांच्या तारखा काय हे नाहीच आहेत, अवेलेबल नाहीच आहेत, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा अंदाजांना बराच वाव दिला जातो. आणि दुसरं की सगळीच्या सगळी जी कलेची अभिव्यक्ती आहे
ती त्या तारखांशी जोडलेली असेल असं काही सांगता येत नाही. त्यामुळे कलेचा अभ्यास करताना या सगळ्या सनावळ्यांचा उपयोग किती होईल हा पुन्हा प्रश्न उभा राहतोच. इन्स्क्रिप्शनल डाटा जो आहे, जे शिलालेख आपल्याला आपल्याला उपलब्ध आहेत, त्यांचा विचार करायला गेला तर जे शिलालेख उपलब्ध आहेत ते त्या कलानिर्मितीशी संबंधित आहे की नाही हा दुसरा प्रश्न. ते बरं त्यातला ते आर्किटेक्चरशी संबंधित आहेत की शिल्पकलेशी संबंधित आहेत हाही एक प्रश्न आहे. बरेचदा असं दिसतं की हे जे इन्स्क्रिप्शन्स आहेत ही बरेचदा नंतर कोरलेली असतात किंवा ती इन्स्क्रिप्शन खरी असतीलच याचीही काही खात्री नाही. चालुक्य आणि पल्लवांच्या इन्स्क्रिप्शनच्या बाबतीत आपल्याला लक्षात येतं की एकाच विशिष्ट घटनेचा पल्लवांनी दिलेली माहिती आणि चालुक्यांनी दिलेली माहिती ही एक नाहीये. म्हणजे ही शिलालेख सुद्धा पूर्णपणे भरोशाचे असतील असं नाही. सेक्टॅरियन कल्टिक डेव्हलपमेंट जे आहेत, जर आपण त्याचा धार्मिक याच्यातून अभ्यास केला, परिप्रेक्षामधून अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येतं एस के सरस्वतींनी त्याच्यावर खूप काम केलेलं आहे आणि त्यांनी हे केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे की जे कलावंत आहेत ते त्याच धर्माचे असतील असं काही जरुरीचं नाही. म्हणजे जैन गुंफांमध्ये काम करणारे कलावंत जैन असतील असं काही सांगता येत नाही, किंवा बौद्ध गुंफांमधले बौद्ध असतील किंवा हिंदू गुंफांमधले हिंदू असतील असं असं आपल्याला काही दिसत नाहीये. त्यामुळं त्यांचे जे धार्मिक श्रद्धा आहे ते त्याचा काही कलेवर परिणाम होत असेल अशी शक्यता दिसत नाही. जर कलेला जे आश्रयदाते आहेत त्यांचा विचार करायला गेलं तर त्यांच्या एस्थेटिक कन्सर्न्स कुठल्या होत्या? त्यांच्या स्वतःच्या काही सौंदर्यशास्त्रीय जाणीवा होत्या का? जर होत्या तर त्यांचा त्या कलेवर परिणाम झाला का? की ते फक्त स्वतःची एक शेखी मिरवण्यासाठी, स्वतःच्या एक पॉवर प्रोक्लेमेशन करण्यासाठी, स्वतःच्या अधिकारांचं प्रदर्शन करण्यासाठी कलेची निर्मिती करत होते? हे सगळे प्रश्न लक्षात घेतले तर शेवटी असं होतं की ह्या सगळ्या गोष्टी जरी महत्वाच्या असल्या तरी सुद्धा कलेचा अभ्यास करताना अंतकेंद्रीय अध्ययन करायलाच हवं. त्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने ती कला समजू शकणार नाही. हे लक्षात घेऊन आपण पश्चिम भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या गुंफा किंवा लयन शिल्पाचा अभ्यास करूया. आता जे श्रोते आहेत त्यातले निदान अर्धे श्रोत्यांना मी ओळखतो आणि मला माहिती आहे की या सगळ्या लेण्यांविषयी त्यांना खूप चांगली माहिती आहे आणि त्यामुळे त्या जे काही बेसिक गोष्टी मी चर्चा करतोय ती त्यांच्यासाठी नाहीये, जे काही नवखी माणसं असतील त्यांच्यासाठी आहे. की आपल्याला माहिती आहे ही सगळी जी पश्चिम भारतातली लेणी आहेत त्यांचा अभ्यास करताना अगदी बर्जेसपासून ते देशपांडे साहेबांपर्यंत, एम एन देशपांडेंपर्यंत त्यांनी याचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, याचं जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते भौगोलिक याच्यावर केलेलं आहे. म्हणजे कसं की ते त्याला सोपारा ग्रुप म्हणतात. आता कोंदिवटे, कान्हेरी, लोणाड हे सोपारा ग्रुपमध्ये, नंतर जी पन्हाळे काजी, ठाण्याला वगैरे हे जे सापडली ती सुद्धा ते सोपारा ग्रुपमध्ये अंतर्भूत करतात देशपांडे साहेब. दुसरा जो आहे तो कोकण ग्रुप, सॉरी मी जरासा गोळ केलेला. ठाण्याला नाडसूर, कुडा, महाड, पन्हाळे काजी ही सगळीच्या सगळी जी आहेत ती कोकण ग्रुप म्हटली जातात कारण हा 5वा ग्रुप करावा लागतो. पण देशपांडे साहेब हे त्याला सोपारा ग्रुपचंच एक एक्सटेन्शन समजतात. म्हणजे ह्याला सोपारा ग्रुपपेक्षा वेगळं ठेवायचं कारण आहे असं त्यांना वाटत नाही. तर म्हणजे सोपारा ग्रुप आणि कोकण ग्रुप असं आपण काहीतरी एकत्र ठेवू. जो मावळ ग्रुप आहे तो भाजे, कोंडाणे, बेडसे, कारले आणि कराड हा सगळा मावळ ग्रुपमध्ये आपण ठेवू. पैठणचा ग्रुप आहे. आता पैठण ग्रुप हा हा याच्यावर थोडंसं चर्चा करू शकू आपण, पण मला वाटतं की अशा बारीक सारीक कॉन्ट्रोवर्सीज मध्ये आता आपण नको जायला. पैठण ग्रुप आपण नाव स्वीकारूया की पैठण ग्रुपमध्ये पितळखोरा, अजंठा, औरंगाबाद ते पैठण ग्रुपमध्ये ठेवता येईल. आणि नाशिक ग्रुप हा मला असं वाटतं की सोपारा आणि कोकण हे वेगळे ठेवण्यापेक्षा सोपारा कोकण एकत्र घेणं आणि नाशिक ग्रुप वेगळा ठेवणं, तो नाशिक जुन्नर हा एक नाशिक ग्रुप म्हणून आपल्याला घेता येईल. तर 4 ग्रुप समजा किंवा 5 ग्रुप समजा, एकंदरीत आपल्याला भौगोलिक दृष्ट्या हे अशी जी विखुरलेली लेणी आहेत त्यांचं त्यांची एक वाटणी करता येईल, विभागणी करता येईल. आता त्यांचं दुसऱ्या तऱ्हेने सुद्धा त्याची विभागणी करणं शक्य आहे की त्यांना आपण हिनयान, महायान, वज्रयान अशा अशा गटांमध्ये विभाजन करू शकू. आता ह्याच्यावरही पुन्हा चर्चा होणं शक्य आहे, कारण आता आपल्याला असं जाणवतंय की हिनयान हा शब्द
तसा फारच फारच असा गोळाबेरीज टाईप शब्द आहे. त्याच्याऐवजी आपल्याला माहिती आहे की आता आजीविकांचाही विचार करायला पाहिजे, सर्वस्तीवादीनांचाही विचार करायला पाहिजे. पण मी म्हटलं ना की माझा जो आजचा अप्रोच आहे त्याचा प्रकाश झोत मेनली शिल्पांवर असणार आहे आणि त्यामुळं ह्या कॉन्ट्रोवर्सीज मध्ये मी आता शिरत नाही. आता आपण समजूया की ठीक आहे असं डिबेट आहे आणि त्याचा आपण स्वीकार करूया. तर हिनयान, महायान, वज्रयान असे असे असा ग्रुप असं गट करता येतील किंवा सातवाहन, त्रैकुटक, वाकाटक आणि पोस्ट वाकाटक किंवा वाकाटक उत्तर असे असे ग्रुप करता येतील की कालखंडानुसार किंवा सरळ सरळ आपण जर मी जे म्हणतोय की जे इंट्रिन्सिक अंतकेंद्रीय अध्ययन आहे त्याच्यामध्ये असे ग्रुप करता येतील की आर्केइक म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातले जे क्रूड हे आहेत ते प्री क्लासिकल की जी अभिजात कला जन्माला आली त्या अभिजात कलेच्या वाटेवर असलेलं शिल्प जे आहे ते, मग क्लासिकल म्हणजे अभिजात आणि बरोक म्हणजे अभिजात कालखंड संपल्यानंतर जेव्हा शिल्प अतिशय फ्लॅम्बॉयंट होतं, थोडंसं दिखाऊ होतं, त्याला बरोक फेज म्हणतात. तर तसंही त्याचं क्लासिफिकेशन करता येईल. तर तसं कसंही जरी केलं तरी ह्या चार ज्या स्टेजेस आहेत, हे चार जे टप्पे आहेत, त्या चार पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे त्याला तुम्ही हिनयान टप्पा म्हणा, सातवाहन टप्पा म्हणा किंवा अर्केक टप्पा म्हणा, त्याच्यामध्ये भाजं, कोंडाणं, पितळखोरा, अजंठा, बेडसे, जुन्नर आणि कारन हे आपल्याला पहिल्या गटात टाकावे लागतील. सातवाहन गट म्हणा किंवा हिनयान गट म्हणा. दुसऱ्या गटामध्ये म्हणजे महायान गटामध्ये नाशिक, कान्हेरी म्हणजे हे ठेवता येईल किंवा ज्याला आपण प्री क्लासिकल फेज म्हणतोय त्याच्यामध्ये. नंतर जो क्लासिकल फेज आहे किंवा उत्तर महायान आपण म्हणूया, त्याच्यामध्ये कान्हेरी, नाशिक, अजंता, औरंगाबाद आणि वेरूळ ही लेणी ठेवावी लागतील. आणि ज्याला पोस्ट वाकाटक म्हणूया किंवा बरोक म्हणूया किंवा पोस्ट क्लासिकल म्हणूया किंवा उत्तर उत्तर अभिजात काल म्हणूया, त्या काळामध्ये आपल्याला नंतरचा वेरूळ म्हणजे वेरूळचा म्हणजे सुरू आपल्याला माहिती आहे की वेरूळ आपल्याला बऱ्याच गटांमध्ये हे करावं लागेल, विभाजित करावं लागेल. तर उत्तर वेरूळ आणि उत्तर कान्हेरी या चौथ्या भागामध्ये आपल्याला ठेवता येईल. आता ही साधारण विभागणी लक्षात ठेवून आपण प्रत्यक्ष शिल्पाचा अभ्यास करायचा प्रयत्न करूया. मला माहिती आहे माझी मेथोडॉलॉजी ही थोडीशी वेगळी वाटायची शक्यता आहे, पण तरी पहा, मला असं वाटतं की त्या दृष्टीने एकदा विचार करून पाहायला हरकत नसावी. ह्यातली व्हिज्युअल जी आहेत त्यातली अर्धी व्हिज्युअल्स तर लोकांना अगदी चांगली माहिती आहेत. मला वाटतं यातली बरीचशी माणसं ह्या सगळ्या साईट्सवर वारंवार जातात आणि कदाचित माझ्यापेक्षा त्यांना त्यांना या साईट्स जास्त चांगल्या माहिती आहेत. भाज्याचा चैत्य आपण पाहतोय आणि मी तिथूनच सुरुवात करतोय. कारण आपला प्रकाश झोत जो असणार आहे तो शिल्पावर असणार आहे. आपण आर्किटेक्चर विषयी बोलत नाहीये, आपण वास्तुशिल्पाविषयी बोलत नाहीये. भाज्याच्या एकुलत्या एक शिल्प असलेल्या गुफेतलं हे शिल्प अतिशय महत्वाचं, अतिशय कोड्यात टाकणारं. कारण तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या ह्या लयन स्थापत्यातलं हे सगळ्यात जुनं शिल्प म्हणायला हरकत नाही. याच्यापेक्षा आधीचं शिल्प तसं आता कोंडाणं म्हणा किंवा हे म्हणा, पण हे मी आधी अशासाठी म्हणतो की त्याच्यामध्ये एक दुसऱ्या एका माहितीचा मी आधार घेतोय. आता हे शिल्प कशाचं आहे याच्यावर बरीच चर्चा झाली होती. आपण आज ती चर्चा खूप डिटेलमध्ये करायचं कारण नाही, पण बरीच वर्षानुवर्ष हे शिल्प एका बाजूला सूर्य आणि दुसऱ्या बाजूला इंद्र आहे असं आपण समजत होतो. काही जणांनी उजव्या बाजूचं जे शिल्प आहे हत्तीवर आरूढ असलेल्या एका राज्यकर्त्याचं, ते मांधाता इन उत्तर कुरू, मांधाता उत्तर कुरूमधून प्रवास करताना दिसतोय असंही त्याचं एक एक स्पष्टीकरण देण्यात येतं. अलीकडेच फेसबुकवरच्या एका चर्चेमध्ये नव्यानेच माझे मित्र झालेले एक तरुण अभ्यासक सूरज जगताप यांनी एक शक्यता सुचवली होती की हे कदाचित एका राजाच्या ह्याचं विजय यात्रेचं शिल्प आहे.
आणि आणि त्याच्यावर आमची चर्चा झाली होती, कारण बऱ्याच वर्षापूर्वी मी एक लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये ही दोन शिल्प, डाव्या बाजूचं जे शिल्प आहे ते महामेघवाहन खारवेल आणि उजव्या बाजूचं शिल्प जे आहे ते श्री सातकर्णीचं आहे, असा एक कयास मांडला होता. डाव्या शिल्पामध्ये खाली रथ ज्याच्यावर आरूढ झालेला आहे ते एक राक्षसासारखी जर आकृती पाहिली तर ती आकृती ढगासारखी आहे, एक तरंगणाऱ्या ढगासारखी आहे, हे लक्षात येतं. आणि खारवेलाचं नाव एक उपनाव जे आहे ते महामेघवाहन आहे. खारवेलांनी सातवाहनांच्या राज्यावर स्वारी केल्याचं, आक्रमण केल्याचं आपल्याला माहित आहे, आणि मुशिका नगरीमध्ये त्याचा पराभव होऊन त्याला तिथून परतावं लागलं, हेही आपल्याला माहिती आहे. कदाचित हे शिल्प त्या संग्रामाची, त्या संघर्षाचं चित्रण करणारं असू शकेल, अशी एक शक्यता मी सुचवली होती. आत्ता जो आपण विचार करतोय तो त्या शिल्पाच्या शैलीचा विचार करतोय. इतकी प्रगत शैली, इतकी उत्क्रांत शैलीमध्ये हे शिल्प, म्हणजे पहिलंच शिल्प इतकं उत्क्रांत शैलीमध्ये कसं आलं, हा प्रश्न आपल्याला पडतोच. तर माझं त्याच्यावरचं एक एक अंदाज असा आहे की हा जो शिल्पकार आहे हा अमरावतीहून आलेला असावा. या शिल्पावर अमरावती शिल्पाचा अतिशय स्पष्ट प्रभाव आपल्याला जाणवतो. आणि मग जर बारीक बारीक गोष्टी जर बघितल्या तर पवनीच्या शिल्पाशी किंवा इतर काही शिल्पांशी सुद्धा त्याचा संबंध आपल्याला जोडता येतो. तर एक शक्यता अशी आहे की महाराष्ट्रातले काही शिल्पी अमरावतीला काम, मी जे म्हटलं की मी शिल्पाचा विचार करताना ते एक एक जिवंत कलाकृती आहे, मानवी हातांनी घडवलेली कलाकृती आहे. त्यामुळं हा कलाकार कुठून आला, कुठून कुठे गेला, त्यांनी तिथं कधी काम केलं, कसं काम केलं, याच्यावर मी विचार करण्याचा प्रयत्न करतो. हा कलाकार जो आहे त्याच्यामध्ये काही पश्चिम भारतीय हे जरी दिसून आले तरी त्याला टेराकोटाचा अभ्यास आहे आणि अमरावती शिल्पाची त्याची चांगली ओळख आहे, अमरावती तंत्रविद्येशी त्याची चांगली ओळख आहे, असं म्हणायला हरकत नाही. हा कलाकार कदाचित महाराष्ट्रातून अमरावतीला गेला असेल, कदाचित दक्षिण महाराष्ट्रातून अमरावतीला गेला असेल. सातवाहन काळामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र आणि आंध्र हे दोन्ही त्या सातवाहन राज्याचेच भाग होते. तर ही एक शक्यता मला सुचवावीशी वाटते की अमरावती शिल्पाचा ह्याच्यावर खूप स्पष्ट प्रभाव आहे. जर पुढचं शिल्प आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ही जी चित्रभाषा आहे याच्यामध्ये जे परिप्रेक्ष्याचा जो विचार आहे, पर्स्पेक्टिव्हचा जो विचार आहे, याच्यामध्ये आम्ही त्याला डो पाईप मॉडेलिंग म्हणतो की ज्या वेळेला माणसाच्या शरीर रचनेचा पूर्ण अभ्यास नसतो शिल्पकारांना, त्यावेळेला त्याचे जे अवयव असतात ते मातीचे जर आपण हे केल्या, जर जर वळकट्या केल्या आणि त्या वळकट्या वळवून जर 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 अवयव घडवायचा प्रयत्न केला तर त्या जसं आतमधल्या हाडांचं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये दिसत नाही अशा तऱ्हेचं चित्रण अमरावती, सुरुवातीच्या अमरावतीच्या हे अमरावतीचं पहिल्या फेज मधलं शिल्प आहे. आपल्याला माहिती आहे की अमरावतीमधले कित्येक शिल्प दगडाच्या दोन्ही बाजूवर कोरलेली आहेत. ब्रिटिश म्युझियम मध्ये बरीच शिल्प अशी आहेत की दगडाच्या दोन्ही बाजूवर कोरली आहेत. याचा अर्थ असा आहे की आत्ता जो आपल्याला अमरावती स्तूप माहिती आहे त्याच्या आधी सुद्धा दुसरा अमरावती स्तूप अस्तित्वात असावा आणि त्याचं रेनोव्हेशन करताना, त्याचा जीर्णोद्धार करताना जे दगड पहिल्या स्तूपात वापरले होते तेच दगड पुन्हा उलटे करून मागच्या बाजूला नवी शिल्प केली असावी. तर हा अमरावती पहिल्या फेज मधलं शिल्प आहे. ह्या भाषेचा आणि भाज्याच्या भाषेमध्ये खूप साम्य आहे. हे त्या काळातले एक टेराकोटा शिल्प आहे. ही जी मांडणी आहे आणि ही जी काय म्हणूया काम करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये आणि भाज्याच्या शिल्पामध्ये स्पष्ट साम्य दिसून येतं. म्हणून कदाचित अगदी सुरुवातीच्या काळातच आपल्याला इतकं प्रगत शिल्प भाज्यामध्ये दिसून येतं. इथून आपण जर कोंढाण्याला गेलो, मला माहिती आहे की कोंढाणा आणि भाजे हे साधारण एकाच कालखंडामध्ये ठेवले जातात. तर कोंढाण्याला जे आपल्याला 3-4 शिल्प थोडीशी आहेत पण अतिशय सुंदर शिल्प आहे, त्याचा आता आपण विचार करूया. हे जे शिल्प आहे हे यक्षाचं शिल्प आहे. आणि मजेदार बघितलं की भाषा, मला शिल्पाच्या भाषेमध्ये नेहमी खूप फार फार आव्हान जाणवतं की यक्ष दिसायला तर माणसासारखाच आहे,
मग हा यक्ष आहे, माणूस नाही. याचं 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 सूचन शिल्पकार कसा करेल? हे शिल्प अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, भग्न परिस्थितीत आहे. पण त्या शिल्पाचे कान पहा. त्या कानाला जनावराच्या कानासारखा आकार देऊन त्या शिल्पकारांनी असं सूचित केलेलं आहे की हा माणूस नाहीये, हा यक्ष असायला पाहिजे. आणि त्याच्या बाजूला जे इन्स्क्रिप्शन आहे, जो शिलालेख आहे, तो तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की कन्हस अंतेवासीन बालकीन कथम. कन्हस अंतेवासीन, कन्न त्याचा जो अंतेवासीन, त्याचा जो शिष्य आहे, अशा बालक नावाच्या शिल्पकारानं हे शिल्प केलेलं आहे, त्याच्या हातून घडलेलं आहे. आपल्याला दुसरी सुद्धा 2-3 शिल्प त्या तिथं दिसतात. आणि त्याच्यामध्ये आता गोलाई जास्त वाढत चाललेली आहे. भाज्याच्या शिल्पाचा जो एक सपाटपणा होता, भाज्याच्या शिल्पामध्ये त्याला आम्ही बा रिलीफ म्हणतो. तो जो रिलीफ आहे तो उथळ रिलीफ आहे. फार खोलात जायची त्या शिल्पकाराने प्रयत्न केलेला नाहीये. तेच हे शिल्प जे आहे ते बऱ्यापैकी गोलाई असलेलं आहे. त्याच्या आधीचं जे आपण बघितलं ते तर चांगलंच होतं. म्हणजे ते जवळजवळ एक त्रिमिती शिल्प दगडाला चिकटवल्यासारखं आहे. म्हणजे हे शिल्प हे त्या शिल्पाच्या नंतरचं असायला पाहिजे, ह्यात काही शंका नाही. हे शिल्प त्याच्या कॉम्पोजिशन, त्या पहिल्या शिल्पाचं जे मांडणी होती ती अतिशय व्यामिश्र मांडणी होती. पण जर कोरण्याच्या टेक्निकचा, कोरण्याच्या तंत्राचा विचार करायला गेलं तर हे शिल्प त्याच्यापेक्षा जास्त प्रगत आहे. अजून एक आपल्याला शिल्प सापडतं ह्याच काळातलं, ते पितळ खोऱ्याचं. सगळ्यांनाच माहित असलं. अजून एक आपण कोंढाण्याचं अजून एक शिल्प बघू. अतिशय खेळकर मुद्रेमधलं हे शिल्प. ऍक्च्युली हा जो कालखंड आहे भारतीय शिल्पकलेतला तो अतिशय मजेदार आहे. मला असं वाटतं की गाथा सप्तशतीचं संकलन नक्कीच नंतर झालेलं आहे. हाल सातवाहनाचा काळ जो आहे तो नंतरचा जरी असला तरी हालानी ज्या गोळा केलेल्या गाथा आहेत त्या प्रचलित असलेल्या गाथा असल्या पाहिजेत, त्या खूप आधीच्या असल्या पाहिजेत. आणि त्या गाथांमधून जे आयुष्य आपल्याला दिसतं, एक अतिशय खेळकर, एक अतिशय मोकळं, एक स्वातंत्र्य, खूप खूप सांस्कृतिक स्वातंत्र्य असलेलं जे वातावरण आपल्याला त्या गाथांमधून दिसतं, तसंच वातावरण आपल्याला या शिल्पांमधून दिसतं. तुम्ही कुशाण शिल्प बघा. कुशाण शिल्पामध्ये जे सगळं असं तो गच्चीतून वाकून त्या टोपली घेऊन जाणाऱ्या एका बाईच्या टोपलीतून काहीतरी उचलून घेणारा पुरुष, किंवा इथं हे नृत्यमग्न असलेले स्त्री पुरुष, किंवा कारल्याला सुद्धा दिसणारे जी एक ती कपल्स जी आहेत त्यांच्यामधली एक अतिशय खेळकर, अतिशय हेल्दी रिलेशनशिप, हे जे सगळं आहे हे नक्की त्या साहित्याचा, त्या सांस्कृतिक वातावरणाचा परिणाम आहे, त्या सांस्कृतिक वातावरणाचं हे प्रतिबिंब आहे. तर ते आपल्याला इथं दिसतं. तर ही जी सगळी शिल्प आहेत, थोडंसं अजून एक उदाहरण आपण हे कारल्याचं बघूया, की स्वतःच्या शरीराचे आपण जर बघितलं तर भारतीय शिल्पकलेमध्ये किंवा भारतीय साहित्यामध्ये स्त्रियांना किंवा पुरुषांना स्वतःच्या शरीराची अपॉलॉजी नाहीये. स्वतःच्या शरीराचा उगीच अनावश्यक संकोच नाहीये. जे शरीर आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे ते शरीराचा स्वीकार करणं, ते शरीराचं अतिशय अतिशय काय म्हणूया, एक हेल्दी, म्हणजे एक सुदृढ प्रदर्शन करणं, याच्यात ह्या स्त्री पुरुषांना काही संकोच वाटत नाहीये. अतिशय अतिशय सौंदर्यपूर्ण प्रदर्शन आहे हे शरीराचं. आणि ते ह्या काळातल्या सगळ्याच्या सगळ्या शिल्पांमध्ये आपल्याला दिसून येतं. अजून एक शिल्प बघूया आपण कारल्याचंच. मी आता कारला अशासाठी घेतोय की जे जे आपण पहिल्यांदा विभाग केले भौगोलिक दृष्ट्या, त्या दुसऱ्या विभागात शिरायच्या आधी आपण इथं जी 4-5 लेणी आहेत ती आधी बघून घेऊ. मग आपण पितळखोराच्या बाजूला वळूया. जरी पितळखोरा कारल्याच्या आधीचं असलं तरी सुद्धा आपण हा हा सगळा अभ्यास करताना अगदी ही सनावळी किंवा ही क्रोनॉलॉजी स्ट्रिक्टली पाळायचं काही कारण नाहीये. कारण मी जसं म्हटलं तसं आपला झोत जो आहे तो वेगळ्या गोष्टींवर आहे, आपला रस जो आहे तो वेगळ्या गोष्टींमध्ये आहे. तर हे जे मी म्हणत होतो की की एक किती लालित्यपूर्ण, किती किती एक असं सहज नातं आहे या स्त्री पुरुषांचं, की त्या पुरुषाला त्याच्या खांद्यावर हात टाकण्याचा किंवा तिच्या गळ्यात हात टाकण्याचा काही संकोच वाटत नाहीये. तर एक सुदृढ नातं आहे त्यांच्यामध्ये.
आता ह्या सगळ्यामध्ये मी जे म्हणतोय की एक तांत्रिक उत्क्रांती आपल्याला दिसून येतं, एक तांत्रिक विकास दिसून येतो, की दगड कोरण्याचं जो तंत्र आहे ते हळूहळू हळू विकसित होताना दिसतंय. की पहिल्यांदा जे आपण बघितलं की अगदी थोडेसे कोरलेलं भाज्याचं शिल्प, त्याच्यानंतर थोडंसं खोलात गेलेलं कोंडाण्याचं शिल्प, आणि कारल्याला ते शिल्प जवळजवळ त्रिमिती शिल्प होते. बाहेरच्या भिंतांवर नाही, बाहेरच्या भिंत आपल्याला माहिती आहे की मधलं जे बुद्धाचं स्कल्पचर आहे ते नक्कीच इंट्रुझिव्ह आहे, ते नक्कीच नंतर कोरलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी कारल्याच्या चैत्यामध्ये नंतर आलेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण हे आतलं जे नंतर आलेलं असूच शकत नाही असं शिल्प जर बघायला गेलं तर हे शिल्प जवळजवळ त्रिमिती शिल्प आहे. भारतीय कलेमध्ये त्रिमिती शिल्प आपल्याला फार क्वचित दिसतात. ब्रॉन्झेसची आपण गोष्ट करत नाही, आपण धातुशिल्पांची गोष्ट करत नाहीये. पण जर आपण अश्मशिल्पाची गोष्ट करायला गेलो तर ही सगळी शिल्प जी आहेत ती भिंतीत कोरलेली आहेत. पण हे शिल्प जो भिंतीपासून वेगळं झालेलं आहे, हे त्रिमिती शिल्प आहे, 3 डायमेन्शनल शिल्प आहे. अतिशय सुंदर, अतिशय नैसर्गिक, माणसाच्या सौष्ठवाची नीट जाणीव असलेलं, ज्याला अॅनॉटॉमी म्हणतात, शरीरशास्त्र असतात, मानवी शरीरशास्त्राचा अगदी अतिशय प्रगल्भ अभ्यास असलेली अशी ही शिल्प आहेत. जो मी उद्गम आणि उत्क्रांती हा जो शब्द वापरलेला आहे तो ह्या दृष्टीने वापरलेला आहे की ह्यामध्ये आता हे जे कलावंत आहेत, असं असेल का की एखाद्या ठिकाणी एखादा ग्रुप काम करतोय तो त्याच भागात काम करतोय, पण त्याच्यामध्ये ही शक्यता आहे की इकडचा कलाकार दुसऱ्या भागात जाईल, दुसरा कलाकार इकडच्या भागात येईल, असं कुठं दिसतंय का? त्याचा शैलीदृष्ट्या आपण विचार करायचा प्रयत्न करू. पण इथं आपल्याला दिसतंय की हे जे टेक्निक आहे, हे जे तंत्र आहे ते पटपट पटपट विकसित होत चाललेलं आहे, अतिशय वेगाने विकसित होत चाललेलं आहे. आणि हे जे शिल्पकार आहेत, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणारे शिल्पकार आहेत, त्यांचं एकमेकांशी एक देवाणघेवाण चाललेली. ही फार मजेदार गोष्ट आहे. मला असं वाटतं की, आणि ही गोष्ट जर नंतरच्या शिल्पकलेचा तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की शिल्पकलेमध्ये अगदी पहिल्यापासून म्हणजे पाणिनी, पातंजली किंवा भरताचं नाट्यशास्त्र याच्यामध्ये कलेचे 2 प्रवाह असतात याची जाणीव आपल्याला दिसून येते. म्हणजे पाणिनी त्याला राजशिल्प आणि ग्रामशिल्प असा शब्द वापरतो. ग्रामशिल्प म्हणजे पॉप्युलर स्कल्पचर आणि राजशिल्प म्हणजे कोर्ट स्कल्पचर, एलिट आणि पॉप्युलर असं आपण म्हणूया. भद्र किंवा अभिजात आणि आणि म्हणजे जानपद असं असं आपण त्याचा हे करूया की अभिजात आणि जानपद. भरत त्याला देशी आणि मार्गी म्हणतो. मार्गी म्हणजे मेन स्ट्रीम, देशी म्हणजे जे जानपद आहे ते. पण गंमत अशी आहे की साहित्य असू दे किंवा शिल्पकला असू दे, भारतामध्ये त्या काळापासून या 2 प्रवाहांमध्ये अगदी सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा हे दिसून येते. या 2 प्रवाहांमध्ये सतत देवाणघेवाण चाललेली आहे आणि त्यामुळं एक अतिशय हेल्दी हे त्याच्यामध्ये एक्सचेंज त्याच्यामध्ये दिसून येतो. इथं जे साहित्याचे विद्यार्थी किंवा तज्ज्ञ आहेत त्यांना माहिती आहे की अगदी कालिदासाच्या नाटकामध्ये सुद्धा कित्येक प्राकृत संवाद असतात किंवा ज्या लोकांनी रसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, साहित्यशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, त्यांना माहिती आहे की ध्वनीची उदाहरणं देताना, रसाची उदाहरणं देताना हे संस्कृत पंडित जे आहेत ती प्राकृत साहित्याची उदाहरणं देतात. म्हणजे ह्या दोघांना म्हणजे ह्यात उच्च नीचतेचा भेद नाहीये की प्राकृत लेसर हे आहे आणखीन स्टेटस आहे आणि संस्कृत ते हायर असा कुठेही जाणीव त्याच्यामध्ये दिसत नाहीये. प्राकृताला आणि जानपद शिल्पाला तोच मान, तोच आदर मिळतोय असं केव्हा दिसतंय की आता हे एक छोटस साधं टेराकोटामधलं जानपद शिल्प, फार तर 4 इंच आकाराचं, आणि हे कोरलेलं मेनस्ट्रीम स्कल्पचर या जानपद शिल्पाकडनं ह्या शिल्पाने किती उसनं घेतलंय लक्षात येतंय का? जवळजवळ ह्याचीच मोठी आवृत्ती आहे ही. आणि हे एका शिल्पामध्ये नाही आहे, हे सतत सगळीकडे घडतंय. एक मौर्य काळ जर सोडला, मौर्य काळामध्ये जानपद शिल्पाचा आणि राजशिल्पाचा कुठेही संबंध दिसत नाही. अन्यथा भारतीय शिल्पामध्ये ही देवाणघेवाण इतकी सहज चालते
कुठल्याही अभिनिवेशात वाचून चालते. अजून एक उदाहरण की हे जे आहे हे धातुशिल्प आहे. साहजिकच हे जानपद असणं शक्य नाही. आधी आपण जो जो टेराकोटा मधला किंवा मृत्शिल्प जे बघितलं हत्तीचं आणि याचं आणि हे धातुशिल्प आत्ता बघतोय ते केवढं प्रचंड साम्य आहे. हा इथं हा शिल्पकार जो आहे तो थोडं जास्त स्वातंत्र्य घेऊ शकतोय, कारण धातूमध्ये तुम्ही खूप बारीक बारीक काम करू शकता. तर कारण ते मेणात काम करायचं असतं. हे धातुशिल्प पहा आणि हा टेराकोटा मधला केओलिन मधला हत्ती पहा. या सगळ्यामध्ये सतत एक्सचेंज चालू आहे. तर हा 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 म्हणजे आपण जे ह्या मावळमधल्या गुंफांची गोष्ट करतोय त्याच्यामध्ये किती वेगळे वेगळे अंतप्रवाह आपल्याला दिसतात आहे की इथं इथं आपल्याला जाणवतंय की आपण समजतोय तशी ही सगळी जी उत्क्रांती आहे ती एकरेषावरती उत्क्रांती नाहीये. ही रेक्टिलिनियर उत्क्रांती नाहीये. याच्यामध्ये कलावंत खूप ठिकाणून आलेले आहेत आणि त्यांनी एकमेकाकडनं खूप शिकलेले आहेत, ते एकमेकाकडून खूप काही घेतलेलं आहे. आता बेडसा हे तिसरा म्हणजे कारला भाज्या आणि बेडसा हे त्रिकूट आपण जाणतो. बेडसातल्या शिल्पाची जी भाषा आहे ती एकदम वेगळीच आहे. कारल्या भाज्याचं शिल्प आणि बेडसाचं शिल्प याच्यामध्ये काहीही साम्य नाही. ही भाषा थोडीशी नाशिकला जास्त जवळ जाते. पण जर नीट बघायला गेलं तर हे शिल्प जे आहे ते जवळजवळ पर्शियन शिल्पासारखं आहे. जर मौर्य काळातलं शिल्प बघितलं किंवा पर्सिपोलिसचं जे शिल्प आपण म्हणतो, हा जो हायरेटिक ग्रेस जो आहे, हे जे स्टायलायझेशन आहे, हे स्टायलायझेशन हे 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 दक्षिणेकडून आलेलं स्टायलायझेशन नाहीये किंवा तिथं उपजलेलं स्टायलायझेशन नाहीये. याच्यामध्ये नक्की कुठेतरी शक गांधारांचा संबंध येतोय. तो कुठून आला असावा हे प्रश्न आपण मनात ठेवावेच लागतात. बघूया काय सापडते. पण हे स्कल्पचर खास लक्षात ठेवा, कारण ज्या वेळेला आपण नाशिक हे एक शक सेंटर होतं असं म्हणतो, ते कितपत खरं आहे त्याचा विचार करताना ह्या शिल्पाचा संदर्भ आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. अजून एक शिल्प बेडशाच, त्यातल्या मानव आकार जे आहेत ते अगदी टिपिकल शुंग सातवाहन मानवाकृती आहेत. पण जी जनावरं ती शुंग सातवाहनांची नाही आहेत. त्याची घडण वेगळी आहे. तर बेडशाचा हा जो एक अनएक्सपेक्टेड नॅचरलिझम जो आहे, एक अनपेक्षित काय म्हणूया आपण एक नैसर्गिकता आहे. मी त्याला रिअलिझम म्हणत नाही, मी त्याला वास्तववाद म्हणत नाही, कारण वास्तववाद हा फक्त वरवरचा नसतो. वास्तववादामध्ये एक आंतरिक वास्तव सुद्धा यायला पाहिजे. तेव्हा आपण त्याला नॅचरलिझम म्हणूया. आपण त्याला निसर्गवाद म्हणूया. जसं निसर्ग दिसतो तसंच्या तसं त्याचं हे करणं, भाषांतर करणं, किंवा त्याच्यामध्ये जे स्टायलायझेशन आहे त्याच्यामध्ये एक वेगळी शैली त्यांनी दाखवायचा जो प्रयत्न केलेला आहे, ही कुठून येते. इथं मला असं वाटतं की यवन सेंटरची जी मिथ आहे, म्हणजे ढवळीकर साहेबांविषयी मला अतोनात आदर आहे. त्यांनी जे काम केलेलं आहे मी त्याच्या कुठे आसपास फिरकू शकत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण एका अकॅडमिक डिसिप्लिनचा विचार करतो, एका शैक्षणिक शिस्तीचा विचार करतो, त्यावेळेला कुठलाही प्रश्न विचारण्याचा संकोच करून चालणार नाही. तर ही जी शक्यता सुचवली जाते यवन सेंटरची, की नाशिक हे एक यवन सेंटर होतं. यवन सेंटर म्हणजे काय? तिथं यवनांनी काही काम केलेलं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आपण जर पहिल्या फेजमध्ये गेलो, जर पैठण ग्रुपचा जर पहिला पहिला काय म्हणूया पहिला टप्पा आपण जर बघितला पितळखोरा, तर त्या तिथे सुद्धा आपल्याला दोन लिनेजेस दिसतात. हे अलीकडेच सूरज जगतापांनी जे हे केले होते, फोटोग्राफ्स टाकले होते फेसबुकवर, त्या तिथं आपल्याला दोन यवन द्वारपाल दिसतात त्या ह्याच्यात. आता हे जे निरनिराळे त्या तिथं आपल्याला स्टायलायझेशन जे दिसतात आहे, ह्या ज्या निरनिराळ्या
प्रवाह जे दिसतात आहे, जे शैली प्रवाह दिसतात आहे, आपण त्यांना यवन, सातवाहन, शक किंवा अमरावती त्याचे नावं काय द्यायची? की ते गांधारासारखं आहे का? ते शिल्प जे आहे, जर आपल्याला ते यवन शिल्प म्हणायचं असेल, पितळखोऱ्याचं जे शिल्प आहे त्याला जर आपण यवन शिल्प म्हणायचं असेल, तर ते शैलीदृष्ट्या गांधारासारखं आहे का, गांधार शिल्पासारखं? तर तसं काय वाटत नाहीये. शैलीदृष्ट्या ते त्या बाकीच्या शिल्पांसारखंच आहे, पण त्यांच्या अंगात सदृश कपडे आहेत. याचा अर्थ असा नाही का, की शिल्पकार जो होता, त्या काळचे जे शिल्पकार होते, ते आजूबाजूच्या वातावरणाविषयी अतिशय संवेदनशील होते. त्यांनी असे कपडे, उदिच्य वेश ज्याला म्हणतो आपण, किंवा यवनांचे कपडे आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की त्या तिथे यवनांची वस्ती होती. असे यवनांचे कपडे घातलेली माणसं त्यांनी पाहिलेली आहेत. कदाचित त्यांच्या सैन्यामध्ये सुद्धा पाहिलेली आहेत. तर तसे कपडे घातलेला माणूस कोरण्याचा प्रयत्न तिथल्या शिल्पकलांनी करणं आणि यवन देशातल्या शिल्पकारांनी येऊन त्या तिथं काम करणं, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जेव्हा आपण यवन सेंटर म्हणतो तेव्हा असा अर्थ होतो की तिथं यवनांच्या प्रभावाखाली काम झालेलं आहे. हे काम यवनांच्या प्रभावाखाली झालेलं नाही आहे. यवन आयुष्याविषयी संवेदनशील असलेल्या कलावंतांनी केलेलं काम आहे. दिस इज इंडियन कॉम्प्रिहेन्शन ऑफ यवन कम्युनिटी. हे भारतीय शिल्पकारांनी यवन आयुष्याचं घेतलेलं एक चित्र, यवन आयुष्याचं केलेलं चित्रीकरण. हा जेव्हा आपण प्रभाव म्हणतो ना, या प्रभावाचे निरनिराळे स्तर असतात. आणि मला असं वाटतं की कंपॅरेटिव्ह लिटरेचर, तौलनिक साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांनी त्याचा जो विचार केलेला आहे ना, तो जास्त प्रगल्भ विचार आहे. आपल्या शिल्पकलेच्या क्षेत्रामध्ये किंवा कला इतिहासाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दोन गोष्टींमध्ये साम्य दिसलं, दोन शिल्पांमध्ये, की आपण इमिजिएटली, अगदी त्वरित आपण अशा ह्याला पोचतो, कन्क्लुजनला पोचतो की ह्याचा त्याच्यावर प्रभाव दरवेळेला प्रभावाचं इन्फ्लुएन्स, इंटरॅक्शन, पॅरलिझम आणि इंटरप्रिटेशन्स अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याच्यात असू शकतात. पुष्कळदा दोन वेगळ्या स्थानांमध्ये एकाच तऱ्हेचं स्कल्पचर होत असतं. ते दरवेळेला एकमेकाच्या प्रभावाखाली होतं असं नाही. पुष्कळदा दोन शैली प्रवाहांमध्ये किंवा दोन शिल्पांच्या परंपरांमध्ये संवाद असू शकतो. ते एकमेकाकडनं, म्हणजे दोन्ही दोन्ही परंपरा एकमेकाकडनं काहीतरी घेत असतात. त्यामुळे तो प्रभाव नाही, तो संवाद आहे. पॅरलेलिझम असतो, त्याच्यामध्ये समांतर गोष्टी दिसू शकतात, त्याच्यामध्ये संवाद दिसू शकतो, किंवा एका शिल्प परंपरेने दुसऱ्या शिल्प परंपरेचं केलेलं अर्थघटन सुद्धा असू शकतं. मी ती शिल्प परंपरा पाहिलेली आहे आणि ती माझ्या तऱ्हेने समजून घेण्याचा सुद्धा तो प्रयत्न असू शकतो. त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. त्याला पटकन त्याचा प्रभाव याच्यावर आहे असे हे काढणं, हे बरोबर. हे या शिल्पांची मी गोष्ट करत होतो की इथं आपल्याला यवन शिल्प दिसतंय, म्हणजे यवन वेशातलं शिल्प दिसतंय, पण हे यवनांनी कोरलेलं शिल्प नाहीये. एका यवन शिपायाचं भारतीय शिल्पकारांनी कोरलेलं शिल्प आहे ते. आणि ते जास्त स्पष्ट होतं या शिल्पामध्ये, की याच्यामध्ये यवन प्रभाव कुठेच दिसत नाहीये. या अशाच शिल्पकारांनी, ह्याच्याच जोडीदारीने हे शिल्प कोरलेलं आहे. आता इथे गंमतशीर गोष्ट आहे की इथे सुद्धा आपल्याला एक शिलालेख सापडतो ह्या तिसऱ्या यक्षाच्या हातावर. हा म्हणजे खूप माहीत असलेला शिलालेख, तुमच्यापैकी प्रत्येकाला माहीत असेल, की कन्नदासेन हिरणकारेन कतो. आता हा कन्नदास म्हणजे हा जो हिरणकारेन जो हिरणकार जो आहे तो कन्हाचा दास आहे. आता तो ह्याचा कोंढाण्याचा शिल्पकार म्हणतो की मी कन्हाचा अंतेवासी नाही, हा म्हणतो मी कन्हाचा दास आहे. मग हा कन्न कोण? म्हणजे हा कन्न हा कोणीतरी सिनियर आणि अतिशय महत्वाचा शिल्पकार असला पाहिजे, एक ज्येष्ठ आणि एक प्रभावशाली शिल्पकार असला पाहिजे, कारण त्याचे शिष्य अतिशय अभिमानाने आपल्या गुरुचं नाम त्या तिथं हे करतात. आणि हे इतक्या जवळजवळ आहेत एकमेकाच्या की हे दोन्ही शिल्पकार एका गुरुचे चेले असायची शक्यता पूर्णपणे आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. माझी विद्यार्थिनी आणि एक सहलेखिका, माझ्या एका पुस्तकाची सहलेखिका कणिका गुप्ता, तिने अशी एक शक्यता सुचवलेली आहे
मी त्याच्यावर अजून पूर्ण विचार केलेला नाहीये, पण विचारात घेण्यासारखी शक्यता आहे की भाज्याचा शिल्पकार जो आहे, जो इतका महत्वाचा आहे आणि यांच्या आधीचा आहे आणि ह्याच कालखंडातला आणि ह्याच क्षेत्रातला आहे, तो कडनं असू शकेल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण आता हा विचार फक्त एक शक्यता म्हणून लक्षात घेऊया आणि बाजूला ठेवूया, नंतर त्याचा विचार करू. आता ह्या शिल्पांवर सातवाहन जे मृतशिल्प आहेत, टेराकोटाज आहेत, त्यांचा संबंध दिसतोय का? मागाचाच मुद्दा पुन्हा, की जानपद कला आणि अभिजात कला यांच्यामधला संवाद तर आपल्याला स्पष्ट दिसतंय की ही चेहरेपट्टी, याच्यामधली फिजिओग्नॉमी आणि आता आपण जी पितळखोऱ्याला जी हे पाहतोय, याच्यामध्ये स्पष्ट साम्य आहे. आणि नंतर म्हणजे पुन्हा म्हणजे ह्या संपूर्ण सातवाहन शिल्पभाषा जी आहे, ही सातवाहन शिल्पभाषा थेट अमरावतीपासून ते कारल्यापर्यंत आपल्याला वापरली जाताना दिसते. या शिल्पभाषेची जी हे आहेत, व्यवच्छेदक लक्षणं आहेत, ती आपल्याला पितळखोऱ्याच्या दुसऱ्या शिल्पांमध्ये अगदी स्पष्ट दिसून येतात. सुदैवानं, मी मुद्दाम सुदैवाने अशासाठी म्हणतोय की आत्ता पितळखोऱ्यातल्या ज्या अस्तित्वात असलेले शिल्प किंवा कोरीव कामं जी आहेत त्यांची परिस्थिती काय आहे हे सूरजने अलीकडेच दाखवलेलं आहे. ही शिल्प त्याच्यातून वाचली आणि तर जर तिथंच राहिली असती तर ह्या शिल्पांची अवस्था आज काय असली असती हे सांगणं अवघड आहे. आता अवकाशाची असलेली जाणीव ही एक शिल्पभाषेतली अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जर भरूच शिल्प आता आठवून बघितलं, खरं म्हटलं तर मी दाखवलं असतं तर ते जास्त कळलं असतं. भरूच शिल्पामध्ये सगळे जे शिल्प घटक आहेत ते एखाद्या ट्रेवर ठेवावेत, एखाद्या तबकात ठेवावेत, तसे आहेत. त्याच्यामध्ये अवकाशाची जाणीवच नाहीये. अवकाश तर तिथं पूर्णपणे फ्लॅट आहे, ब्लाइंड आहे, अंधळ अवकाश आहे. तेच इथं पहा, हे आकार एकमेकाच्या मागे आहेत. ह्याच्यामध्ये अवकाशाची निर्मिती केलेली आहे, कन्स्ट्रक्ट केलेले अवकाश त्या तिथं कोरून काढलेले. हे जे येते ना, हे अमरावतीवरून येते. उत्तरेच्या याच्यामध्ये ही जाणीव नाही. अगदी सांचीचं स्कल्पचर जरी बघितलं ना, सांचीमध्ये डिस्टन्स दाखवण्यासाठी त्यांनी टियर्ड कॉम्पोजिशन वापरलेलं आहे, स्तरांचं कॉम्पोजिशन वापरलेलं आहे, स्तरांची रचना वापरलेली आहे. अमरावतीत तसं होत नाही. अमरावतीमध्ये अवकाशाची जाणीव जास्त प्रगल्भ आहे. आता हे जे स्कल्पचर बघितलं महाविनिष्क्रमणाचं, तर उजव्या बाजूचं जे छोटं शिल्प आहे ते अमरावतीचं आणि डाव्या बाजूचं शिल्प पितळखोऱ्याचं आहे. या दोघांमध्ये हे दोन्ही शिल्प एकच भाषा वापरतायत याच्यावर कुठलंही आर्ग्युमेंट करायची जरूर नाहीच आहे. त्या दोघांमध्ये इतकं स्पष्ट साम्य आहे की ही एकच भाषा अमरावतीपासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वापरली जाते. या पहिल्या टप्प्यामध्ये आपण आत्ता ज्या टप्प्याचा विचार करतोय त्याला सातवाहन टप्पा म्हणा किंवा पहिला टप्पा म्हणा, आर्किक टप्पा म्हणा, त्याच्यामध्ये हीच भाषा वापरली जाते हे आपल्या लक्षात येते. आता आपण तिसऱ्या गटात जाऊया. नाशिक ग्रुप, ज्याला स्वतंत्र गट ठेवलेला आहे मी. ही जी गुंफा आपण पाहतोय, हे जे लेणं आपण पाहतोय, हे नहपानाचं 10व्या क्रमांकाचं लेणं आहे आणि जे 120 म्हणजे ख्रिस्तोत्तर 120 सालाच्या आसपास ठेवता येईल. 17वी केव जी आहे तिची तारीख म्हणजे तेही याच काळातलं लेणं आपण समजतोय आणि तिची तारीख तेच ठेवायला हरकत नाही. आता हे जे पिलर कॅपिटल्स आहेत, ही जी स्तंभ शीर्ष आहेत, याच्यावरून ढवळीकर सर त्याला यवन सेंटर म्हणतात. याच्यामध्ये आहे त्या शिल्पाची म्हणजे याच्यामधले जे व्यालं आहेत, जे वेगळ्या वेगळ्या मुखांचे व्यालं आहेत, त्यांचे जे स्टायलायझेशन आहे ते अमरावती स्टायलायझेशन नाही, ते या परंपरेत बसत नाही, हे खरं आहे. पण मग यवनांच्या परंपरेत बसतंय का?
जर आपण जर ते यवन सेंटर म्हणू किंवा शक सेंटर म्हणू, जर नहपानाशीच त्याचा जर आपल्याला हे जोडायचा असेल, तर मग ह्या खापराखोडियाचा महल म्हणतात, त्या जुनागडच्या उपरकोटातल्या केव्ज आहेत त्या, ह्या ही शक लेणी आहेत, शक गुंफा आहेत. आता ह्याची स्तंभशीर्ष जी आहेत ती आणि नाशिकची स्तंभशीर्ष याच्यामध्ये काहीच साम्य नाहीये. हे संपूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ नाशिकची स्तंभशीर्ष आहे त्याचा नहपानाशी म्हणजे त्यात नहपानाशी राजकीय दृष्ट्या संबंध असेल, पण शिल्पदृष्ट्या आणि शिल्पकलादृष्ट्या, शिल्प शैलीदृष्ट्या काहीही संबंध नाही. हे मी जे पुन्हा 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 म्हणतोय की हे आपल्याच शिल्पकारांनी केलेल्या यवन शिल्पाचं अर्थघटन आहे. यवन शिल्प त्यांनी त्यांच्या नजरेतून पाहिलेलं आहे आणि त्याची केलेली पुनर्निर्मिती आहे. हे त्यांनी लक्षात घेतलेलं आणि त्यांना कळलेलं यवन शिल्प. एखाद्या याचा रिमेक करतात की नाही, अलीकडे तो प्रकार फारच वाढलेला आहे. कधी कधी तो फारच हिडीस स्तरावर जातो. पण एखादं गाणं पुन्हा नव्याने गातात पहा, म्हणजे त्याला काय म्हणतात मला आता आठवेना, पण एखादं जुनं गाणं जे आहे ते नवा वाद्यमेळ करून किंवा थोडंसं त्याच्यामध्ये फरक करून असं नव्याने तेच गाणं पुन्हा गायलं जातं. मला असं वाटतं की ह्या शिल्पकारांनी जे यवन शिल्प पाहिलं असेल, या शिल्पकारांना यवन शिल्पाची जी काही उदाहरणं दिसली असतील, त्याचं यांनी केलेलं अर्थघटन, यांनी केलेलं इंटरप्रिटेशन आहे. जे स्थानिक शिल्पकार आहेत त्यांनी केलेलं यवन परंपरेचं अर्थघटन आहे की 10व्या लेण्यात आणि 3ऱ्या लेण्यामध्ये सुद्धा ही शैली आपल्याला दिसते. आता ते थोडेच यवनांच्या गुंफा आहेत, त्यात सातवाहन गुंफा आहेत आपल्याला माहिती आहे. तर जे स्थानिक, मी जे म्हटलं की सतत एक संवाद, दुसऱ्या परंपरांशी होत असलेला संवाद, हे कुठल्याही कला परंपरेसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. जर हा संवाद नाही झाला तर जसं आपण म्हणतो की परागीकरण ज्या वेळेला होतं, एखादं फूल ज्या वेळेला फळ धरत असतं, जर त्या तिथं दुसरी झाडं नसली आणि एका झाडाचं परागीकरण जर दुसऱ्या झाडाशी जर झालं नाही तर एक एक सशक्त फळ जन्माला येत नाही. जर सेल्फ पॉलिनेशन झालं, जर त्याचं परागीकरण त्याच फुलांशी होत राहिलं, तर जे फळ जन्माला येतं ते रोगट असतं. तर हे जे इंटरॅक्शन आहे दुसऱ्या कला परंपरांशी, हे आपल्या शिल्पकारांनी किती सजगपणे केलेलं आहे आणि त्याच्यातून आपली परंपरा कशी सशक्त होत गेलेली आहे हे बघणं फार मजेचं आहे. आता इथे आणि मग त्या परंपरा भारतातल्या स्वपरंपरा असू शकतील, म्हणजे पश्चिम भारतातली परंपरा पूर्व भारताशी इंटरॅक्शन करते, पश्चिम भारतातली परंपरा माळव्याशी इंटरॅक्ट करते, हे या सगळ्यांचंच एकमेकाशी किंवा गुजरातशी इंटरॅक्ट करते. हे जे इंटरॅक्शन आहे हे अतिशय मोहक आहे. अजंत्याला आपण घेऊया, अर्ली अजंता. तर आपल्याला माहिती आहे की जर शिल्पकलेची गोष्ट करायची असेल तर 19व्या 9 आणि 10 या दोन सातवाहन गुंफा आहेत किंवा पहिल्या फेज मधल्या गुंफा आहेत, हिनयान गुंफा आहेत, त्याच्यामध्ये शिल्प नाहीतच. जे हिनयान गुंफांमधलं शिल्प सापडतं ते सगळं इंट्रुझिव्ह शिल्प आहे, शिल्प नंतर कोरली गेलेली आहे. आणि मजा म्हणजे जातक कथा ज्या इतर ठिकाणच्या शिल्पकारांना या मोह घातला, त्या जातक कथा आपल्याला इथं अजिबात दिसत नाही, महाराष्ट्रात अजिबात दिसत नाही. माझ्या आणखी एका विद्यार्थिनी फार पूर्वी विद्यार्थिनीने याच्यावर एक पेपर लिहिलेला होता की महाराष्ट्रातल्या हिनयान शिल्पकलेमध्ये जातक कथांचा पूर्ण, किंवा महायान शिल्पकलेमध्ये शिल्पांमध्ये जातक कथेचा पूर्ण अभाव. ही मजेदार गोष्ट आहे की अजंताच्या पेंटिंगमध्ये आपल्याला जातकं दिसतात, स्कल्पचरमध्ये नाही दिसत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. तर तोच मुद्दा मला जे मांडायचं होतं की हे जे आहे पिलर कॅपिटल जे आहेत, ती नाशिकची जी आहे ती वेगळी आहे, ती तिथल्या स्थानिक कलाकारांनी केलेली इंटरप्रिटेशन, पण
त्यांचा दुसऱ्या कलावंतांबरोबर संवाद नाही असं नाही. याच्यात तुम्ही पाहताय की ह्या लेण्याचं 3 नंबरच्या जे तोरण आहे ते तोरण सरळ सरळ सांचीच्या तोरणासारखं आहे. आणि अगदी अशी तोरणं अतिशय वरवर कोरलेली आपल्याला यांच्या हस्तिदंतांवर मिळतात. जे बेग्रामच्या आयव्हरीज आहेत, बेग्रामच्या ज्या हस्तिदंती नमुने आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ही तोरणं मिळतात. ह्या ज्या गोष्टी एकमेकांकडनं त्यांनी उसण्या घेतल्या. प्रश्न जो उद्भवतो की ही उसनवारी किंवा हा संवाद झाला कसा? तर असं दिसतंय की बरीचशी शिल्प, मग ते टेराकोटाची असतील किंवा हस्तिदंताची असतील, ही जी शिल्प होती ती एकमेक अशी पोर्टेबल होती, जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येणं शक्य होतं. आणि बरेचसे संवाद अशा पोर्टेबल शिल्पांमधून झाले असले पाहिजे, हस्तिदंतांमधून किंवा छोट्या धातुशिल्पांमधून, छोट्या हस्तिदंती शिल्पांमधून. आता इथे पश्चिम भारतामध्ये गंमत कशी आहे की हा इंटरॅक्शन आणि लोकल ट्रॅडिशन्स किंवा ज्या स्थानिक परंपरा आहेत याच्यामध्ये फरक कसा जाणवतो, प्रभाव का नाही म्हणायचं ह्याला, की एका बाजूनी काही दृश्य परिमाण जरी उसनी घेतली या शिल्पकारांनी, तरी त्या भाषेमध्ये एक पूर्णपणे स्थानिक परिमाण आहे. आणि ते जे परिमाण आहे ते मजा म्हणजे मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातल्या बौद्ध शिल्पाचं एक प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन असं आहे की त्यांनी भारतीय शिल्पाला एक रूपकाची भाषा दिली. शिल्पामध्ये रूपकं वापरणं हा अतिशय कॉम्प्लेक्स प्रकार पश्चिम भारतामध्ये पहिल्यांदा सुरू झाला. मगाशी मी जे ह्याच्यातलं शिल्प म्हटलं, भाज्याचे शिल्प म्हटलं, की त्या तिथे सूर्य आणि इंद्र अशी वाटणारी जी शिल्प आहेत ते ऍक्च्युली एक रूपकात्मक डेपिक्शन आहे. की ते तसं का केलेलं आहे, तर ह्या 2 राजांच्या मधला जो संघर्ष आहे तो त्या तिथं दाखवलेला आहे. एक रूपक आहे ते. मांधाता त्या तिथं सातकर्णी स्वतःला मांधाताच्या स्वरूपामध्ये हे करतोय, प्रदर्शित करतोय. तर हे रूपकच आहे ना, की इथे सुद्धा अनफॉर्च्युनेटली ह्या शिल्पाचं चांगलं छायाचित्र घेणं अतिशय अवघड आहे. की पण ज्यांना हे शिल्प माहित आहे त्यांना माहित असेल की या इथं एका स्त्रीला एक पुरुष बळपूर्वक जबरदस्तीने घेऊन जायचा प्रयत्न करतोय, तिला तो ओढून नेतोय. आणि या सगळ्या कथेमध्ये असं दिसतंय की दुसरा पुरुष त्या स्त्रीला परत वाचून परत आणतो. ही संपूर्ण कथा हे म्हणजे बऱ्याच जणांचं असं मत आहे आणि हे अर्थघटन बहुतेकांना मान्य आहे की ती स्त्री जी आहे ती सातवाहनांची राजलक्ष्मी आहे, जी शकांनी ओढून न्यायचा प्रयत्न केला आणि जी पुन्हा सातकर्णींनी आणि सातवाहन राजांनी स्वतःची राजलक्ष्मी जी आहे ती जिंकून आणली. हे असं प्रतिकात्मक चित्रण जे आहे हे फक्त पश्चिम भारतात दिसतं. हे अतिशय कॉम्प्लेक्स भाषा जी आहे, म्हणजे म्हणजे पाहिलं किती किती स्तरांवर ही भाषा चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये बाहेरनं गोष्टी येतात आहे आणि इथे सुद्धा घडतात. आता आपण सोपारा ग्रुपकडे जाऊया. वेळ आपल्याकडे इतका कमी आहे की आपल्याला सगळ्यांचा अगदी पूर्णपणे, मी फक्त शक्यता तुम्हाला दाखवतोय. यातल्या प्रत्येक शक्यतेचा पूर्णपणे विचार, काही काही हद्दीपर्यंत विचार आम्ही केलेला आहे, आमच्या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि त्याचा पुढं विचार करणं सुद्धा शक्य आहे. पण आता ह्या एवढ्याशा छोट्याशा एका प्रेझेंटेशनमध्ये मी तुम्हाला ह्या शक्यता फक्त सुचवू शकेन. मी फक्त हे विचार तुम्हाला हे करू, एक चालना देऊ शकेन. त्याच्यावर तुम्ही स्वतंत्रपणे विचार करू शकाल. तो विचार कदाचित स्वीकारार्ह वाटेल, कदाचित वाटणारही नाही, पण तरी सुद्धा एक वेगळा विचार म्हणून हा प्रयत्न मी करतो. आपल्याला माहिती आहे ही कान्हेरीची गुफा आहे. हे बाहेरचं पॅरापेट वॉल आहे, ही खूप नाशिक सारखी आहे. नाशिक सातवाहन आणि हे या आत मगाशी आपण
तिथली जी बाकीची स्कल्पचर्स आहेत काही नंतरची आहेत, आपण त्याचा विचार पुन्हा करूच या. पण आपल्याला जे स्कल्पचर महत्वाचं जे बघायचं ते हे. पश्चिम भारतातली किंवा महाराष्ट्रातली म्हणून सगळ्यात पहिली बुद्धमूर्ती म्हणायला ह्याला हरकत नाही. याच्यावर बरंच लिहिलं गेलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इथे कनेरीमध्ये यज्ञश्री सातकर्णीचं हे त्याच्या 16व्या त्याच्या हा बोला. ऐकू येत नाही? हा बोला. नाहीये का? अच्छा अच्छा. ओके 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 ओके. पण पण तरी लोक पळून जातील एवढं तर नाही बोलता येणार. हरकत नाही, पण बोलतो मी. थँक्यू थँक्यू. मला सांगितलं गेलं की वेळेचं बंधन नाहीये, पण तरी सुद्धा मी हे प्रेझेंटेशन आटोपशीर ठेवायचा प्रयत्न करेन. तर आपल्याला माहित आहे की हे यज्ञश्री सातकर्णीच्या 16व्या रेग्नल इयरमध्ये म्हणजे त्याच्या राज्यकारभाराच्या 16व्या वर्षी हे ही गुंफा कोरली गेलेली आहे. म्हणजे साधारण ख्रिस्तोत्तर 200च्या आसपास ही गुंफा ठेवता येते. आता इथं आपल्याला 2 बुद्धमूर्ती सापडतात. एक ही उभी आणि दुसरी एक बसलेली मूर्ती आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ती पाहिलेली असेल. इथं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की ही जी संघाटी आहे, संघाटी पकडण्याची जी पद्धत आहे ती याच्यामध्ये स्पष्ट कुशाण प्रभाव आपल्याला दिसून येतो. एक नॉर्दर्न कनेक्शन, एक उत्तरेबरोबरचं कनेक्शन आपल्याला स्वच्छपणे दिसून येतंय, कारण ह्याच्या आधी आपल्याला बुद्धमूर्ती दिसलेलीच नाहीये. आता याच्यावर सूरज पंडितांनी लिहिलेलं आहे, प्राध्यापक सूरज पंडित, मेर्लिन लीजनी लिहिलेलं आहे. आणि मला वाटतं सायली पलांडे दातारनी सुद्धा काही उल्लेख या शिल्पाचा केलेला आहे. पण या दोघांनी ते विस्ताराने लिहिलेलंच आहे, सूरज पंडित आणखी मेर्लिन लीज. आणि त्यांनाही असं वाटतं की याचा याचा संवाद कुशाण शिल्पाची असण्याची शक्यता आहे. आता त्या संदर्भात आपण ही पुढची शिल्प बघणार आहोत. हे हिनयाने पिरियड मधले हे यातलं बरेचसे शिल्प बरंच नंतरच आहे, त्यामुळे याचा विचार आपण नंतर करू. पण इथले हे जे डोनर कपल्स आहेत, हे जे काय म्हणूया तिथले जे आशा कलेला आश्रय देणाऱ्यांची जे जोड्या आहेत त्या सातवाहनकालीन असाव्यात हे दिसतंय आपल्याला. हा चैत्य जो आहे त्याच्यामधले खांब वेगळे वेगळे आहेत. माझं एक असं प्रपोजल आहे, त्याच्यामध्ये असं दिसतं की एक खांब खूप डेकोरेटिव्ह आहे, एक साधा आहे, एकाचं हे वेगळं आहे आणि त्याची कारणं काय असावीत त्याच्यावर वेगळी वेगळी मत आहेत. मला असं वाटतं की बौद्ध गुंफा मुख्यत्वे जरी याच्याविषयी अजंठ्याविषयी बोलताना मला फार प्रकर्षाने जाणवतं की अजंठ्याला वाकाटकांचा आश्रय जो प्रोफेसर वॉल्टर स्पिंक आणि त्यांचे त्यांचे जे शिष्यगण आहेत हे सगळेजण जर जो उत्तरकालीन अजंठ्याची ऍक्टिव्हिटी आहे ती सगळीच्या सगळी वाकाटकांच्या ह्याला ऍट्रिब्यूट करण्याचा जो प्रयत्न आहे तो मला फारसा पटत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की बौद्ध आर्ट ऍक्टिव्हिटी जी होती ती मुख्यत्वे सामान्य माणसाच्या आश्रयावर चाललेली होती. अजंठ्यामध्ये आपण शेकडो इन्स्क्रिप्शन बघतोय, कुणी सुतारांनी दिलेलं दान आहे, कुणी आणि ते हे फक्त अजंठ्याच्या बाबतीत खरं नाहीये, सगळीकडे सामान्य माणसांनी दिलेली दानं जी आहेत. तर ही दानं जी होती ते एखाद्या खांबासाठी, आता आपण याला जर बघितलं, भरूचला जर बघितलं की थबोदान, की हा स्तंभ जो आहे, एक स्तंभ एका माणसाने दिलेला आहे, दुसरा स्तंभ दुसऱ्याने दिलाय, तिसरा स्तंभ तिसऱ्याने दिलेला आहे. आता हे दान देताना एखाद्याजवळ जास्त पैसे असतील, एखाद्याजवळ कमी असतील आणि त्याप्रमाणे त्याच्या दानाचे जे तिथं परिणिती होते त्या गुंफेमध्ये त्याच्यामध्ये फरक होत असावा अशी एक शक्यता माझ्या मनात वारंवार घेत राहते. पण आत्ता जो आपण विचार करतोय तो शिल्पाचा विचार करतोय, त्यामुळे आपण परत आपल्या आर्ग्युमेंटकडे जाऊया की हा भिक्षुबलाचं शिल्प जे सारनाथ म्युझियम मध्ये आणि जे आपण वारंवार म्हणजे सध्या तरी काही जणांचं जरी आर्ग्युमेंट असलं की पहिलं बौद्ध शिल्प जे आहे ते गांधार प्रदेशामध्ये कोरलं गेलं,
आणि हे पहिलं बौद्ध शिल्प नाही, बुद्ध शिल्प नाही, असं एक आर्ग्युमेंट आहे. मध्येच एक दुसरा सुद्धा एक टूम निघाली होती की चीनमध्ये सापडलेल्या एका भांड्यावर बुद्धाचं चित्रण केलेलं आहे आणि ते इसवी सनाच्या 30व्या वर्षामध्ये ठेवता येणं शक्य आहे वगैरे, असे काही काही नवे 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 आर्ग्युमेंट्स येत असतात. पण आपण सर्वसाधारणपणे मान्य केलेलं आहे की हे कदाचित झालेलं पहिलं बुद्धाचं चित्रण आहे. आणि ते आपल्याला माहिती आहे की कनिष्काच्या त्याच्या राज्यारोहणाच्या दुसऱ्या वर्षामध्ये ते हे झालेलं, कोरलं गेलेलं. तर ह्याची त्याची संघाटी किंवा या सगळ्या नाण्यांवर असलेले संघाटीचं जे चित्रण आहे ते आणि कान्हेरीमध्ये हे जे चित्रण आहे त्याच्यामध्ये स्पष्ट साम्य आहे आणि त्यामुळं त्याचा संबंध आपल्याला कुशाणांशी जोडायला काही हरकत नसावा. पुन्हा तोच भाग आहे की हे इथपर्यंत जे पोहोचलं, संघाटी दाखवण्याची ही पद्धत जी आहे किंवा बुद्धमूर्तीची पहिली जी संकल्पना आहे ती नाण्यांच्या द्वारे पोचणं सहज शक्य होतं. मी नाण्यांचं जे चित्र दाखवलं ते त्याच कारणाने दाखवलं की त्यावेळेला नाणी जी वापरली जात असतील त्या नाण्यावर झालेलं चित्र पश्चिम भारतात, महाराष्ट्रात आलं असण्याची शक्यता आहे आणि इथल्या शिल्पकारांनी त्याच्यामधून प्रेरणा घेतली असायची पूर्ण शक्यता आहे. पुन्हा तोच भाग की ही प्रेरणा आहे, कॉपी नाही. आता तिसरं एक शिल्प परंपरा आपण फारशी लक्षात घेत नाही. मला असं वाटतं की भारतीय शिल्पाच्या उत्क्रांतीचा जेव्हा आपण विचार करतो की दरवेळेला आपण महायान शिल्पाचा संबंध आपण पटकन बौद्ध या गुप्त परंपरेशी घालायचा प्रयत्न करतो. पण आर एम मेहता आणि युपी शाह या दोन दिग्गज इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की देवनी मोरी, ही दोन्ही शिल्प देवनी मोरीची आहेत. बहुतेकांना माहीत असेल की मच्छू धरण जे बांधलं गेलं त्या धरणाच्या पात्रामध्ये एक मृत्शिल्पांचा हे सापडला होता, स्तूप सापडला होता. त्या स्तूपाचं उत्खनन करून ती सगळी शिल्प जी आहेत ती बडोद्याच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये हलवली गेली आणि त्यातच त्याचं एक स्टोन कास्केट सापडलं, एक करंडक सापडला दगडाचा, ज्याच्यामध्ये बुद्धाचे अवशेष आहेत. त्याच्यामध्ये एक अस्थीचा सुद्धा छोटासा तुकडा आहे. कदाचित तुम्हाला माहित असेल की जी इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स झाली त्यावेळेला दलाई लामा केवळ ह्या कारणाने त्या कॉन्फरन्सला आले होते की त्या करंडकाचं आणि त्या अवशेषांचं दर्शन ते घेऊ शकते. ते एक अतिशय आंतरराष्ट्रीय महत्वाची अँटिक्विटी तिथं सापडलेली आहे आणि ती जी शिल्प आहेत ती टेराकोटामध्ये आहेत, ती मृत्शिल्प आहेत. आणि ह्या दोन्ही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की ती गुप्तपूर्व शिल्प आहे. त्याचा कालखंड ते 4थ्या शतकामध्ये ठेवतात. त्या तिथं हिंदू शिल्पांची सुद्धा परंपरा गुजरातला आहे, ज्याला आम्ही शामळाजी परंपरा म्हणू, आणि बौद्ध शिल्पाची परंपरा आहे जी देवनी मोरी परंपरा आहे. या देवनी मोरी शिल्पांमध्ये आणि अजंठ्याच्या शिल्पामध्ये आपल्याला खूप साम्य दिसून येतं. आता परत मी जे उड्या मारतोय, मला कल्पना आहे की मी तुम्हाला सांगितलं की ही जी प्रगती आहे ती एकरेषावरती प्रगती नाही. कुठलीच प्रगती एकरेषावरती नसते. एखाद्या वाढत चाललेल्या झाडासारखी ती प्रगती असते. झाडाची एकच फांदी वाढत नाही, प्रत्येक फांदी वेगळ्या वेगळ्या दिशेने वाढत असते आणि प्रत्येक फांदीवर अनेक पानं वाढत असतात. त्यामुळं आपल्याला जर एखादा कलम कसं करायचं आहे झाडावर याचा विचार करायचा झाला तर संपूर्ण झाडाचा विचार करावा लागतो. इथं आपण या फांद्या वेगळ्या वेगळ्या कशा प्रगत होत चाललेल्या आहेत त्याचा विचार करूया. तर हे देवनी मोरीचं जे शिल्प आहे त्याची चेहरेपट्टी, त्यातली काही शिल्प जी आहेत त्याच्यावर गांधार शिल्पाचा हे आपल्याला दिसतो, साम्य आपल्याला दिसतं. पण त्यातली बरीचशी शिल्प ही स्वतंत्रपणे त्या तिथं उत्क्रांत झालेली आहेत आणि ह्या शिल्पांचा आणि कान्हेरीच्या शिल्पांमध्ये बरचसं साम्य दिसतं. अजंठ्याच्या काही बुद्ध मूर्तींमध्ये आणि देवनी मोरींच्या मूर्तींमध्ये खूप साम्य दिसतं. आता मी हा संबंध पुढची 2-4 शिल्प बघूया. आणि
हे अजंठ्याचं शिल्प आहे आणि हे सारनाथचं शिल्प आहे. अजंठ्याचं शिल्प म्हणजे आपण यांची प्रोफेसर स्विंकनी जी 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 काय म्हणूया कालगणना आपल्याला सुचवलेली आहे ती आता आपण लक्षात घेऊया. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अजंठ्याचं मेजर काम जे आहे ते 477ला बंद झालं. म्हणजे बहुतेक सगळी महत्वाची शिल्प, महत्वाची चित्र ही 477च्या आधी. मला स्वतःला असं वाटतं की बरीचशी शिल्प त्याच्यानंतर ठेवता येतील, पण आता आपण ही कालगणना स्वीकारूया. जर अजंता 477ला थांबलेलं आहे, तर मग आपल्याला गोविंदनगरमध्ये किंवा सारनाथमध्ये जे शिल्प दिसतं हे सारनाथचं शिल्प आहे आणि यातली बरीचशी शिल्प डेटेड आहेत. ही सगळी शिल्प जी आहेत ती 476च्या नंतरची आहेत, 477च्या नंतरची आहेत. मग ह्या शिल्पाचा प्रभाव अजंता शिल्पावर कसा पडला? जो आपण म्हणतोय की गुप्त प्रभाव आहे अजंत्यावर, हा गुप्त प्रभाव कुठून आला? कारण गुप्त जे डेव्हलप्ड गुप्त स्कल्पचर आहे, जे क्लासिकल गुप्त स्कल्पचर आहे ते तर किंवा आता फादर, पेटर, पितृ किंवा मादर, मातृ, मदर यासारखे ही सगळी साम्य कुठून येतात? तर कदाचित खूप पूर्वी या सगळ्या भाषांना जन्म देणारी एक कुठली तरी कॉमन भाषा असावी, एक कुठली तरी एक प्राचीन भाषा असेल ज्याच्यातून ह्या सगळ्या भाषा जन्माला आल्या, अशी एक शक्यता सुचवली जाते. मी इतक्या मागे जात नाहीये, पण मला असं वाटतंय की गुप्त शिल्प असू दे की वाकाटक शिल्प असू दे की कान्हेरी शिल्प, या सगळ्यांचा एक कॉमन स्टॉक असला पाहिजे. आणि तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये काही आपण आपण असं समजतो की तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये भारतीय शिल्पकलेमध्ये काही घडलंच नाही, पण तसं नसावं असं वाटतंय की हा काळ जो आहे हा कॉमन स्टॉक पिरियड आणि देवनी मोरी हा त्याच्यामधलं एक महत्वाचा टप्पा आहे. कान्हेरीच्या शिल्पावर आपल्याला देवनी मोरीचा प्रभाव दिसून येतो. ही टेराकोटाची शिल्प जी होती, ही मृत्शिल्प जी होती, ही शिल्प तिथे आजूबाजूला परिचित असावीत. इथं जर बघितलं तर हा हात बघा. मी असं का म्हणतोय की जशी ज्या तऱ्हेने बुद्धांनी इथं संघाटी धरलेली आहे, एका हातात संघाटी धरलेली आहे, ही अशी 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 वेडी वाकडी होत ती खाली लटकते. उजवा हात जो आहे तो आजानुबाहू आहे, चांगलाच लांब आहे. थोडासा जसा तसा जर बघायला गेलं ना तर तो तो प्रमाणबद्ध नाहीये. तो म्हणजे थोडासा थोडासा काय म्हणूया असा डिस्प्रपोर्शनेट आहे. आणि ज्या तऱ्हेने हाताचा जो पंजा आहे तो तर फारच मोठा आहे आणि सहसा हाताचा पंजा इतका म्हणजे बघणाऱ्याकडे इतका इतका स्पष्टपणे हे करणं शक्य नसतं. हाताचा पंजा ह्या पोझिशन मध्ये तुम्ही स्वतः धरून बघा तर लक्षात येईल की असा नाही धरतायत. हा सगळ्याचा सगळा पंजा दर्शनी भागावर आपल्याला हे करता येत नाही. तर हा मोठा पंजा आणि पूर्णपणे ह्याला फेस करणारा, प्रेक्षकाला फेस करणारा हा आपल्याला दोन्हीकडे दिसतो. ते सारनाथला असा नाहीये, मथुरेला असा नाहीये. हा मथुरा सारनाथचे इन्फ्लुएन्स इथे सुद्धा तो ह्या छोट्या छोट्या शिल्पांमध्ये आपल्याला तेच दिसतंय. म्हणजे कदाचित देवनी मोरी ते ते कान्हेरी आणि कान्हेरी तो अजंता असा हा प्रवास असावा. हे कलाकार जे आहेत या कलाकारांचा प्रवास गुजरातेमधून देवनी कान्हेरी आणि कान्हेरीपासून मेनलँड महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असा झाला असायची पूर्ण शक्यता आपल्याला दिसते. का दिसते? पुन्हा तेच हा जो आहे आधी जे आपण पाहिलं ते बरंच क्रूड उदाहरण आहे, बरंच थोडस काय म्हणूया ढोबळ उदाहरण आहे. पण मी जास्त सॉफिस्टिकेटेड जास्त उत्क्रांत स्कल्पचर दाखवतो. एक अनहरीच आहे, एक मध्ये राहिलं सॉरी. ते जे मगाशी डिटेल्स दाखवतोय तेच दाखवतोय.
ही हे 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 जे कपड्यांच्या घड्या इथे दिसत आहेत आणि इथे दिसत आहेत, किंवा हा हात आणि हा हात, हे साम्य अगदी ढळढळीत साम्य नाही. या या चित्राचा, या शिल्पाचा चेहरा नीट पहा आणि हा चेहरा पहा. हे तिथून आलेलं आहे. ह्या दोन्ही शिल्पांचे चेहरे पहा. हा एकच शिल्पी संघ असावा हे म्हणायला काहीही हरकत नाहीये. की तो जो प्रॉब्लेम ऑफ गुप्ता क्लासिसिझम. आता दुसरीकडे हे दिसतंय. आता हा जो त्रिभंगातला बुद्ध आहे, जे आपल्याला माहिती आहे, 19 नंबरच्या बाहेर, 19 नंबरच्या लेण्याच्या बाहेर बुद्ध आणखीन यांचं जे राहुलचं जे शिल्प आहे, आणि कान्हेरी मधला ही बुद्ध मूर्ती आहे. हा त्रिभंग हा कान्हेरीतच फुडकला गेलेला आहे. आणि मग ही दुसरी मूर्ती पहा, नीट पाहून ठेवा. हे डिटेल्स आहेत. हा त्रिभंगातली बुद्ध मूर्ती जी आपण अजंत्याला पाहिली, आणि हा समभंगातला अवलोकितेश्वर हा कान्हेरीचा आणि हा औरंगाबादचा. तुम्हाला नाही वाटत की ह्याच्यामध्ये प्रचंड साम्य आहे? आणि हे साम्य फक्त आयकॉनोग्राफीचं साम्य नाहीये. यांचा चेहरा जर बघितला, त्या चेहऱ्यावरची असीम शांती जर बघितली, हा जटामुकुट, एवढा हेवी जटामुकुट, इतका जडचा जड जटामुकुट जो वर त्यांनी हे केलेला आहे, की अतिशय बारीक कंबर आणि तरी सुद्धा अतिशय पुष्ट मांड्या, या दोन्हीच्या मध्ये लटकणारं हे वस्त्र, ज्या तऱ्हेने त्याने हे कमलनाल ज्या तऱ्हेने ते पकडलेलं आहे, आणि उजव्या बाजूचा अक्षमाला धरलेली बोट, या दोन्हीमध्ये इतकं कमालीचं साम्य आहे की मला मला स्वतःला ह्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही की कान्हेरीचा शिल्पी संघ हा आधी अजंठ्याला आणि नंतर औरंगाबादला गेलेला आहे. हा पहा, बाजूचं चित्रण आहे ते सुद्धा पहा. हे शिल्प, ह्या शिल्पाची उत्क्रांत अवस्था आहे, जास्त प्रगत अवस्था आहे. हे पहा, हे कान्हेरीचं शिल्प. इथे अवलोकितेश्वर हवेत तरंगत, हे जे त्याच्या शरणी आलेले जे लोक आहेत, जे भक्त आहेत, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतोय. आता आपण औरंगाबादचं शिल्प पाहूया. हे पहा, इथे मी म्हटलं की ही प्रगत अवस्था आहे. इथे इथे इथेही तसंच हवेत तरंगणारे अवलोकितेश्वर आणि त्यांच्याकडे गाऱ्हाणी मांडणारे त्यांचे भक्तगण, हे कॉम्पोजिशन एक्झॅक्टली इथूनच उचललेलं आहे. अजून एक उदाहरण, हे सुद्धा कान्हेरीचंच. आणि हे मध्ये जे आहे, हे वेरूळच्या दुसऱ्या क्रमांकाच्या लेण्यातलं. हा शिल्पकार आणि हा शिल्पकार वेगळे असू शकतील. जर मी फोटोशॉप करून हे कट केलं आणि इथं लावलं, कळणार सुद्धा नाही, इतकं सारखे ही दोन शिल्प. मी जे म्हणतोय की कलावंतांची हे जे आहे, की मी मी या शिल्पांचा विचार जो करतोय आणि त्यांना जे ज्या कालखंडामध्ये ठेवतोय, ती एक जी कलाभिव्यक्ती आहे, एक कलेची जी एक प्रवृत्ती चाललेली आहे, ती प्रवृत्ती कशी चालली असावी, हे कलावंतांचे ग्रुप, हे जे गिल्ड्स आहेत, हे जे शिल्पी संघ आहेत, हे कुठून कुठे गेले असावेत, त्यांनी कुठली कामं केली असावीत, हे शैलीदृष्ट्या मी त्याचा विचार करतो. आणि त्याच्यातून एक एक कालक्रमाची आपल्याला हे येऊ शकते का, प्रचिती येऊ शकते का, याचा मी विचार करतो.
ह्याच्यातून जो कालक्रम मला मला बसवता येतोय. आणि सरप्राइझिंगली असं आहे की जे कालगणना आहे, कालक्रम आहे, तो बाजूला ठेवून हा संपूर्णपणे आपण एक कालक्रम रचला आणि मग मूळ कालक्रमाचा संदर्भ घेतला तर असं लक्षात येतं की ते दोन्ही अगदी अगदी एकमेकाला समांतर जात आहेत. म्हणजे ही जी मेथॉडॉलॉजी आहे, ही जी कार्यपद्धती आहे, ही कार्यपद्धती अशास्त्रीय नाही, हे त्याच्यातून लक्षात येतंय. कारण ह्याच्यातून निघालेले निष्कर्ष आणि दुसऱ्या दुसऱ्या कार्यपद्धतीतून निघालेले निष्कर्ष हे एकमेकापेक्षा फार वेगळे नाहीयेत. कुठेतरी एखादा अचानक अचानक वेगळा फरक त्याच्यात जाणवतो, पण अदरवाईज हे 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 जवळजवळ सारखेच रिझल्ट देतात. तर ही जी लिगसी आहे, रूपदके हे जे माझं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये कलावंतांनी स्वतंत्रपणे कलावंतांनी केलेली कामं आणि त्यातला एखादा मास्टर आर्टिस्ट, एखादा एक एक अतिशय महत्वाचा कलाकार हा कलेच्या भाषेला आणि कलेच्या शैलीला कशी नवी दिशा देतो. आणि मग असा मास्टर असा असा एक दिग्गज कलावंत ज्यावेळेला एक एक कलेच्या भाषेला आणि शैलीला नवी दिशा देतो त्यावेळेला त्याचं एक स्कूल निर्माण होतो. त्याला त्याचे त्याचे अनुयायी निर्माण होतात. त्या अनुयायी त्या भाषेचा स्वीकार करतात आणि नवी कला भाषा जन्माला येते. कलेच्या नव्या शक्यता धुंडाळल्या जातात. ज्या आपल्याला आपल्याला अ, एक 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 लेणं दुसऱ्या लेण्यापेक्षा जे वेगळं दिसतं त्याच्यामध्ये ह्या कलाकारांचे जे योगदान आहे, त्या योगदानाचा आपण सहसा विचार करतच नाही. आणि त्यांनी आपली आपली एक लिगसी कशी तयार केली, एक अनुयायी गण कसे तयार केले आणि त्यांनी त्यात कुठे कुठे त्याचं योगदान दिलं याचा आपण जवळजवळ विचार करत नाही. मला असं वाटतं की त्या कलावंतांवर हा एक फार मोठा अन्याय आहे. त्यांचा तो अन्याय दूर करण्याचा म्हणजे मी काय व्रत घेतलेले वगैरे असं नाही, पण एक थोडासा एक एक नम्र प्रयत्न की बाबा म्हणजे त्या कलावंताला केंद्रस्थानी ठेवून आपण ह्या कलेचा अभ्यास करूया आणि काही नवं हातात येतंय का ते बघूया, असा हा प्रयत्न होता. तर याच्यामध्ये हे जे 4-5 ग्रुप्स आहेत, कलावंत कसे या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये कसे गेले, या गटातून त्या गटात कसे गेले, कधी नेमके गेले, त्यांचे शिष्यगण कुठं काम करत म्हणजे कदाचित एखाद्या ठिकाणी स्वतः एक शिल्पकार उठून दुसरीकडे जाताना दिसतो, तर कधी त्यांचे शिष्य दुसरीकडे पोहोचताना दिसतात. या सगळ्यातून एक वेगळं चित्र जे आपल्याला दिसतं ते मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. प्रश्न आले तर मला आनंद होईल. त्याची उत्तरं मी माझ्या माझ्या कुवतीनुसार द्यायचा प्रयत्न करेन. पण सांगायचा मुद्दा असा आहे की ही जी कान्हेरीची लिगसी आहे त्याचा शैलीदृष्ट्या नीट अभ्यास व्हायला पाहिजे आणि तिथला जो मास्टर आहे, कान्हेरीचा मास्टर जो आहे त्याला हे म्हणजे माझा प्रयत्न असा आहे सध्या माझा की भारतातले खऱ्या अर्थाने महान शिल्पकार त्या काळातले कोण होते आणि त्यांनी कुठं कुठं काम केलं. की सारनाथचा मास्तर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की हा एक मास्टर आहे की त्याच्या त्याच्या दृष्टीचा, त्याच्या तंत्राचा, त्याच्या 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 कन्सेप्टचा म्हणजे त्याच्या संकल्पनेचा एक जबरदस्त खोल परिणाम आपल्याला नंतरच्या भारतीय शिल्पावर झालेला दिसून येतो. ह्याला आपण एक मास्टर म्हणू. असे किती मास्टर्स भारतात आपल्याला उडत आहे. आपण मायकेल अँजेलो म्हटलं की अगदी आदराने त्याचं नाव घेतो, मायकेल अँजेलोच्या गोष्टी सांगतो. भारतातही त्याच तोडीचे शिल्पकार झालेत ना. रावण शेकिंग कैलाश कोरणारा शिल्पी भारतातच जन्माला आलाय ना. त्याचं नाव जरी माहीत नसलं तरी त्यांनी कुठली कुठली कामं केली आहेत हे जरी आपण हुडकू शकलो, ह्या कान्हेरीच्या मास्टरनी या कान्हेरीच्या दिग्गजांनी कुठली कामं केली ते जर आपण ऍट्रिब्यूट करू शकलो तर निदान असे 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 शिल्पकार त्यांची नावं जरी सापडली नाहीत तरी त्यांची कामं जरी आपण हुडकू शकलो तर त्यांना एक ती फार महत्वाची श्रद्धांजली ठरेल असं असं मला वाटतं. आता ह्याच्यात आपण बघतोय की नाशिकचं जे सॉफिस्टिकेशन आहे ते नाशिकला जाऊन पूर्ण होतं. जी सुरुवात कान्हेरीला होते त्याची परिणिती आपल्याला नाशिकला दिसते ना औरंगाबादला दिसते. हे दोन वेगळे मास्टर आहेत. एक मास्टर नाशिककडे जातोय, दुसरा औरंगाबादला जातोय आणि पुन्हा कान्हेरीला काम चालूच राहते कुठपर्यंत
थेट मध्ययुगापर्यंत ही लिगसी कंटिन्यू होते. अजंता, एलोरा, औरंगाबाद ह्या सगळ्यांना पार करून अगदी थेट वज्रायन पिरियड मध्ये सुद्धा ही 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 कान्हेरची लिगसी कंटिन्यू होते. आणि आपल्याला अशी 10 मस्तकांच्या याची शिल्प आपल्याला बघायला मिळतात. तर एकंदरीत म्हणजे पश्चिम भारतातल्या शिल्पकलेमध्ये वेगळ्या वेगळ्या शिल्प परंपरा आणि शिल्प भाषा कशा दिसतात त्याचा हा एक अतिशय वरवरचा आढावा. नाहीतर प्रत्येक शिल्प भाषेचा नीट आढावा घ्यायला पाहिजे. त्याचं एक एकसंध एक उत्क्रांती कशी दिसते, त्याचा विकास कसा दिसतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचे प्रयत्न आम्ही करतोय, केलेले आहेत. पण जे काही प्रयत्न केले होते त्याचा एक एक तोंड ओळख या प्रेझेंटेशन मध्ये करून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मूळ पीपीटी इंग्लिशमध्ये असल्यामुळं आणि इंग्लिशमधनं मी शिकवत असल्यामुळं मला मराठी खरं तर उत्तम येतं, चांगलं मराठी मला येतं. पण तरी सुद्धा सवयीने सारखे इंग्रजी शब्द मध्ये मध्ये आले त्याच्याबद्दल माफी मागतो. जर लिहायची वेळ आली किंवा लिहून वाचत असलो तर ते शब्द येत नाहीत, पण सवय पडल्यामुळे ते येतात. तर कृपया क्षमा करा. प्रश्न जरूर विचारा, मला मला आनंद होईल त्याचं उत्तर द्यायला. अच्छा, प्रश्न याच्यावर येतात का? ओके ओके, फारच छान. जातककथांच्या शिल्पांकनाविषयी माहिती द्यावी असा श्रीयुत महेश शिरसाटांचा प्रश्न आहे. म्हणजे कुठे जातककथा आहे त्याच्याविषयी माहिती हवी आहे का? म्हणजे भरूचला जातकांचे खूप शिल्प आहेत. सांचीला आहेत, अमरावतीला आहेत, नागार्जुन कोंडाला आहेत, गोळीला आहेत. महाराष्ट्रातल्या गुंफांमध्ये नाहीत, लेण्यांमध्ये नाहीत. आणि त्या शिल्प भाषेचा जो विचार करत होतो, जातकाच्या शिल्प भाषांवर तर इतकं बोलता येईल, कारण अगदी तसं बघायला गेलं तर भरूच आणि सांची हे भौगोलिक आणि ऐतिहासिक दोन्ही दृष्ट्या एकमेकांच्या खूप जवळ आहेत. आणि तरी सुद्धा भरूचची शिल्प भाषा आणि सांचीची शिल्प भाषा एकमेकांपेक्षा आधी वेगळी. अमरावतीची तर खूपच प्रगल्भ भाषा आहे. श्रीकांत चव्हाण विचारतात अजिंठ्या येथील हरिण शिल्पांबद्दल माहिती द्या. हरिण शिल्प म्हणजे ते एक डोकं आणि 4 शरीर आहेत त्याची गोष्ट करताय का? तर ते असेल तर तशी जी शिल्प आहेत ना, आता एक जर भारतीय शिल्पशास्त्रांचा विचार करायला गेलं तर त्याच्यामध्ये अर्थात हा पुष्कळ म्हणजे 5व्या शतकानंतरची ही गोष्ट आहे. म्हणजे बृहत संहिता आणखीन चित्रसूत्रामध्ये विद्ध चित्र आणि अविद्ध चित्र असे शब्द आपल्याला सापडतात. विद्ध चित्र म्हणजे ज्याचे आकार आणि हे आपल्याला ओळखू येतात, म्हणजे ज्याला आपण रिप्रेझेंटेशनल आणि नॉन रिप्रेझेंटेशनल असं म्हणू. तर अजेंड्यामध्ये अविद्ध चित्र खूप आहे, म्हणजे पूर्णपणे ऍबस्ट्रॅक्ट ज्याला म्हणू आपण, की वेलबुट्ट्या आहेत किंवा भौमितिक आकार आहेत, अशा तऱ्हेची खूप चित्र अजंठ्यामध्ये आहेत. आणखीन दुसरी शिल्प सुद्धा आहेत, बुद्धचरितामधली शिल्प आहेत, मेनली बुद्धचरित आहे त्या तिथं. ह्या दोन्ही शिवाय जी तिसरी शिल्प आहेत ती पूर्णपणे डेकोरेटिव्ह आहेत. त्याच्यामध्ये हे हरणाचं शिल्प आहे. आणि मला असं वाटतं की भारतीय शिल्पकारांना अशा तऱ्हेच्या वैचित्र्याची खूप आवड आहे. दक्षिणेत जर तुम्ही गेलात तर एकच डोकं असलेला बैल आणि हत्ती असं शिल्प आपल्याला, म्हणजे एका बाजूने बघितलं तर ते डोकं हत्तीचं डोकं वाटतं, दुसरीकडनं बघितलं तर ते बैलाचं डोकं वाटतं. किंवा कुडल संगमच्या मंदिरामध्ये एकच डोकं असलेल्या आणि 8 शरीर असलेलं कृष्णाची मूर्ती आहे. तर अशा अशा तऱ्हेचे गिमिकी शिल्प भारतात खूप सापडतात.
पीपीटीवर चित्राबद्दल 26 नंबर पीपीटीवर काय होतं 26 नंबरवर? काय होतं आठवतंय का तुम्हाला? विषय विषय आठवतोय? मी बघतो, मी जरा हुडकतो परत. 26 नंबर म्हणताय का? अच्छा, हा, गजलक्ष्मी आहे. 26 नंबर पीपीटी मध्ये ते गजलक्ष्मीचे शिल्प आहे. गजलक्ष्मी कशी पहिल्यांदा बौद्ध शिल्पातच दिसते. जुन्नरला गजलक्ष्मी सापडते, सांचीला गजलक्ष्मी आहेत, भरूचला खूप आहेत. आणि अतिशय मजेदार गजलक्ष्मी आपल्याला दिसते नाशिकच्या चैत्यावर, जिथे लक्ष्मीच्या ऐवजी श्रीवत्स आहे, पण बाजूला दोन हत्ती आहेत. त्याच्यावर आपल्याला कळतं किती गजलक्ष्मी आहे. कारल्याच्या लेण्यात महायान काळातील एक मिनिट, कारल्याच्या लेण्यात महायान काळातील पद्मपाणी अवलोकितेश्वर त्रिभंगात दिसतो. त्याचा शिल्पकार कोण असावा? कारल्याचे जे शिल्प आहे, मला असं वाटतं की याचे जे शिल्पकार आहेत, कोंढाण्याचे कोंढाण्याचे शिल्पकारच पुढे थोडं प्रगत अवस्थेत कारल्यात काम करत असतात. कारण कोंढाण्याच्या शिल्पामध्ये महाराष्ट्र स्तूप रचना फारशी झालेली दिसत नाही, पण लेणी रचना जास्त झाली याचं कारण काय असावं? जी स्तूपरचना झाली तर स्तूपांप्रमाणे सुबकता नाही, म्हणजे पवनीचा स्तूप म्हणताय का तुम्ही? सुबकता नाही म्हणून, पण तो कसा होता आपल्याला काही कल्पना नाही. पण हो, हे 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 तुमचं जे निरीक्षण आहे ते निरीक्षण आहे, म्हणजे स्वीकारार्ह आहे. मला वाटतं एखाद्या एखादा कला प्रकार जर यशस्वी झाला आणि पॉप्युलर झाला, तर त्याच्या तसे तसे दुसरे प्रकार जास्त वाढतात. म्हणजे लेणी ज्या वेळेला पहिलीच कोरली गेली आणि ती इतकी सुंदर कोरली गेली, मला असं वाटतं की स्तूप तर सगळेच जण बांधतात आहे, आम्ही काहीतरी वेगळं करू, अशी इथल्या डोनर्सना वाटलं असणं शक्य आहे. इथल्या शिल्पकारांना वाटलं असणं शक्य आहे की बाबा एक प्रत्येकाचा फोर्टे असतो ना, प्रत्येकाचं स्वतःची काम करण्याची पद्धत असते. की ठीक आहे, तुम्ही स्तूप बांधा, आम्ही तुम्ही जे करू शकत नाही असं काहीतरी करून दाखवतो. म्हणजे पहिली केव, पहिलं लेणं ज्या वेळेला पल्लव काळात कोरलं गेलं, ते महेंद्र वर्मननी कोरलं. आणि त्याची तर तसं तर एवढंसं लेणं आहे, ते फार फार अँबिशियस आहे असं नाही, आणि दोनच शिल्प आहेत त्याच्यात. पण तरी सुद्धा तो अतिशय ह्याच्याने लिहितो की आतापर्यंत तमिळ तमिळ जगताला माहीतच नसलेलं, की ज्याच्यामध्ये विटा वापरलेला नाही, ज्याच्यामध्ये दगड वापरलेला नाही, ज्याच्यामध्ये चुना वापरलेला नाही, ज्याच्यामध्ये लाकूड वापरलेलं नाही, असं मंदिर मी बांधून दाखवलेलं आहे. असं असं तो त्या तिथं अतिशय गर्वाने सांगतोय. तर एवढ्याशा स्तूप बांधल्यानंतर त्याला एवढा गर्व होतोय, तर कारल्यासारखं चैत्य कोरल्यानंतर त्या शिल्पकारांना असं वाटत असेल की आम्ही जे करतोय ते दुसरे करणं शक्यच नाहीये, ते करतायत ते आम्हाला करायची जरूर काय. त्यामुळे ही एक शक्यता सांगतोय मी. नवीन कला विषयांबद्दल संशोधन करण्याला प्रोत्साहन देत असतात. हा, मला असं वाटतं की थोडं वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह, थोडी वेगळी अभिगम, परिप्रेक्ष्य येत राहिली पाहिजेत ना. दरवेळेला सीमा कांबळे, तुम्हाला हा हा हे माझं उत्तर जास्त पटेल. कारण मेथोडॉलॉजीमध्ये काय होतंय की आपण मेथोडॉलॉजी सुद्धा जी आहे ना, ज्याला कंटेम्पररी आर्ट हिस्ट्री किंवा न्यू आर्ट हिस्ट्री म्हटलं जाते, की मग म्हणजे मला मला त्यातल्या कुठल्याही याच्याविषयी काही ऑब्जेक्शन नाहीये बरं का. पण स्त्रीवादी समीक्षा किंवा पोस्ट मॉडर्न समीक्षा किंवा सामाजिक दृष्टीने केलेली अगदी योग्य आहे, जरूर करूया. पण दरवेळेला एक नवी कार्यपद्धती पश्चिमेकडनंच आपण कशाला स्वीकारायला पाहिजे? आपण आपल्या हुडकू की आपल्याला सापडायची शक्यता आहे, नाही का? म्हणजे मुळात कार्यपद्धतीच नवी हुडकण्याचा आपण प्रयत्न केला तर कदाचित नवं काहीतरी सापडेल.
झाले प्रश्न? तर शॅल वी कॉल इट अ डे? निरोप घेऊया. हम्म. एक प्रश्न आलाय. मी शिल्पकलेचा विद्यार्थी असून भारतीय शिल्पकला आणि समकालीन स्थिती यावर शिल्पांकन करू इच्छितो. भारतीय शिल्पकलेला घेऊन आजच्या काळात शिल्प निर्मिती केली तर ती कशा प्रकारची असावी, कृपया मार्गदर्शन करावे. अशा तऱ्हेचे प्रयत्न बऱ्याच जणांनी केलेत. पेंट जास्त केले, म्हणजे जसे जर पाहिलं तर गुलाम मोहम्मद शेखची पेंटिंग पाहिली किंवा निलिमा शेखची पेंटिंग पाहिली किंवा शैल चोयाल, एन चोयाल यांची जर कामं पाहिली तर त्यांनी अ, भारतीय कला अ, नव्या नव्या परिप्रेक्षामध्ये बघायचा प्रयत्न केला. म्हणजे पर्टिक्युलरली जे मिनिएचर पेंटिंग आहेत त्याचा बराच उपयोग त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये करून बघितलेला. म्हणजे त्यांना नकाराची जरूर नाही. म्हणजे जसं बंगाल रिव्हायवलिझम मध्ये झालं की अवनी किंवा नंदलाल बोसांनी जे मिनिएचर पेंटिंग होतं त्याच्या स्टाईलमध्ये परत पेंटिंग करायचा प्रयत्न केला. असं करायची जरूर नाही. कारण एखादी परंपरा जी आहे जी जी संपलेली आहे, भूतकाळात जमा झालेली आहे, तिला तुम्ही पुन्हा नव्याने पुनरुज्जीवित करू शकत नाही. पण त्या परंपरेची शक्तिस्थानं कुठली, बलस्थानं कुठली, आत्ताचे जे विषय मी मांडायचा प्रयत्न करतोय, आत्ताचे कन्सर्न जे मी हुडकायचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये ही बलस्थानं मला वापरता येतील का, अशा दृष्टीने विचार करायला पाहिजे. आहे त्या गोष्टींची कॉपी करून किंवा आहे त्या त्या कार्यासारखी शिल्प आज बनवणं किंवा सारखी शिल्प आज बनवणं हा त्याचा हे त्यातून नाहीये. पण कारल्याची शिल्पभाषा किंवा भाज्याची शिल्पभाषा किंवा ती मेटाफोरिकल शिल्पभाषा जी आपण नाशिकला बघितली, ही शिल्पभाषा आजचे विषय मांडण्यासाठी वापरता येईल का, अशा दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. पुस्तकांची नावं विचारलेली आहेत. माझी काही संपादित पुस्तकं आहेत, काही स्वतंत्र पुस्तकं आहेत. वेरूळवर माझं एलोरा अँड एनिग्मा इन 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 स्टायलिस्टिक स्कल्चरल स्टाईल्स असं एक पुस्तक आहे. अलीकडे एक पुस्तक माझं लुपदक आहे, द फॉरगॉटन मास्टर्स ऑफ एन्शंट इंडियन स्कल्पचर, हे एका सहलेखिका बरोबर लिहिलेलं पुस्तक आहे. हेच पुस्तक आता मराठीत जवळजवळ म्हणजे हे प्रकाशित व्हायच्या तयारीत आहे, संपूर्ण तयार आहे. ते कधीही प्रकाशित होईल. आम्ही वाटच बघतो. आम्हाला असं वाटलं होतं की हा लॉकडाऊन संपल्यानंतर करू, पण त्याचं नाव आहे भारतीय शिल्पकलेचे मूकनायक. नंतर उत्पत्ती पिळगू हा शिल्पी संघ आणि शिल्पकलेला शिल्पकलेची शिल्पकलेचा प्रवास नियोजित करण्याचा प्रयत्न करणारे जे आश्रयदाते आहेत त्यांच्या संबंधावर लिहिलेलं पुस्तक आहे. त्याचं नाव आहे उत्पत्ती पिळगू. उत्पत्ती पिळगू, इंटेंट, इन्सिग्निया अँड हे असं काहीतरी त्याचं पुढे मला ताब्यात. नंतर काही काय म्हणूया आपण संपादित पुस्तक आहेत. माझे गुरु प्रोफेसर रतन परिमू यांच्याबरोबर केलेली आहेत. एक एलोरा स्कल्चर अँड आर्किटेक्चर म्हणून आहे, एलोरा केव कल्चर अँड आर्किटेक्चर. एक अजंता न्यू पर्स्पेक्टिव्ह म्हणून 2 व्हॉल्यूम मध्ये केलेलं पुस्तक आहे. एक वैष्णविझम इन इंडिया आर्ट अँड कल्चर म्हणून आहे. एक कंटेम्पररी एस्थेटिक्सवर कंपॅरेटिव्ह एस्थेटिक्सवर आहे. भारतीय मला थोडस नाटकांशी सुद्धा हे आहे, त्यामुळे माझी काही नाटकं प्रकाशित झालेली आहेत. आणखीन भारतीय मराठी नाटक आणि गुजराती नाटक यांच्या तुलनेवर एक मर्मबंध नावाचा एक व्हॉल्यूम आहे. अशा आहेत थोडीफार. माझ्या एका विद्यार्थिनीने हे सगळी बिब्लिओग्राफी याच्यावर विकिपीडियावर टाकलेली आहे, त्याच्यात सापडतील.
थांबूया. लेण्यांच्या जपणुकीसाठी काय प्रयत्न करायला पाहिजेत? हो, म्हणजे मला असं वाटतं की बाकीचं तर आर्किओलॉजीने जे करायला पाहिजे ते ते करतील असे आपण आशा ठेवूया. आणि आणि काही ठिकाणी करताना दिसतात सुद्धा, म्हणजे त्यांचे त्यांचे प्रयत्न, त्यांच्याकडे असलेले फंड्सचा विचार करायला गेलं तर अपुरे पडतात, पण ते त्यांना मर्यादा आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण निदान आपण हा प्रयत्न जरूर करू की लेण्यामध्ये, म्हणजे वेरूळला जेव्हा जेव्हा मी जातो, पर्टिक्युलरली कैलासनाथाच्या मंदिरात, तेव्हा ज्या शाळांच्या आणि कॉलेजांच्या ट्रिप्स तिथे येतात, ते ज्या तऱ्हेने वागत असतात ते भयानक चीड आणणार असतात. तर निदान आपण ते पाहिलं तर तिथं जाऊन त्यांना थांबवणं, त्यांच्या टीचर्सना कल्पना देणं की बाबा असं करणं चुकीचं आहे, एवढं तरी आपण नक्की करू शकू. किंवा ज्या रिमोट गुंफा आहेत, माझं जगताप बरोबर यांच्यावर बऱ्याचदा बोलणं होतं की पितळखोऱ्यामध्ये जवळजवळ कुणीच नसतं. तसं धाराशिवची गोष्ट आहे. धाराशिव लेणी जी आहेत तिथं आपण गेलो तर कोणी नसतं, होतं नसतं. पूर्वी भाज्याला सुद्धा असायचं. भाज्याला लोक हे बघायला, लेणी बघायला जातच नव्हते. तिथं पावसाळ्यात जो धबधबा असायचा तिथे तिथं करायला जायचे ते. तर अशी जी माणसं असतात आणि जी लेण्याला नुकसान पोहोचवतात, त्यांच्याशी भांडण जरी शक्य नाही झालं, त्यांना ओरडणं जरी शक्य नाही झालं, तरी त्यांना समजवणं की बाबा ही आपली परंपरा आहे, फार महत्वाची आहे आणि त्याला नुकसान होणार नाही असं येताय ठीक आहे, पण निदान त्याला काही नुकसान करू नका एवढं सांगणं तर शक्य आहे आपल्याला. एकविरा आणि कारल्याचं गणित म्हणजे आता ते एकविरेचं मंदिर त्याच्यावर ते भलतंच विवादास्पद गोष्ट आहे. ते मंदिर ज्या ठिकाणी आहे तिथे त्याच्यावरनं तर ते लक्षात येतं की ते एक तर ते आत्ताचं जे मंदिर आहे ते मध्ययुगीन आहे. त्यात काय एकविरेचा आणि कारल्याचा डायरेक्ट संबंध काय असतो त्याच्यावर माझा काय हे कळत नाही, विश्वास वाटत नाही. तर एखाद्याच्या भक्तांचं म्हणणं असं आहे की हे मंदिर तिथं पूर्वीपासून होतच. कदाचित तिथे काही तांदळा असावा, एक छोटं पूजास्थळ असावं, ते नंतर वाढवलं गेलं असावं, पण त्या स्तूपाचा आणि एकविरा आईचा काही डायरेक्ट संबंध त्याचं कारणच नाही. एक गंमतशीर गोष्ट आहे, तीर्थ ही जी संकल्पना आहे भारतामध्ये, की एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त धर्माची पूजास्थानं असणं ही तशी कॉमन गोष्ट आहे. तर काही जागांना असं महत्व होतं की त्या काळात अशा काही ऍक्सेसेबल जागा होत्या की ज्या सगळ्या धर्मियांना ऍक्सेसेबल होत्या आणि त्यांनी प्रत्येकाने त्या तिथं स्वतःचं धर्मस्थळ बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचे उत्तरं देणं अवघड आहे. पण असं बऱ्याच ठिकाणी जाणवतो साऊथ ह्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे पल्लवांच्या गुंफा आणि जैनांच्या गुंफा या नेहमी एकत्र आहेत दक्षिणेमध्ये. हो, ते त्याचे मी ते म्हणतो ना की ह्याच्यामध्ये एकच आहे की हे आर्ग्युमेंटनी सुटणारे प्रश्न नाही आहेत. हे मला वाटतं प्रबोधनाने सुटणारे प्रश्न आहेत, विनंतीनी, एकमेकाच्या समजुतीने. अदरवाईज त्याच्या ते जास्त त्यातली तेढच वाढत जाईल. पण हो, तसे प्रयत्न तर करायला पाहिजे, मनापासून करायला पाहिजे. थांबूया. गुड नाईट. करू बंद.